आपटाळे येथील वाघमारे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला साकवची गरज नाही. या ठिकाणी फक्त मोरी असावी. शासनाच्या पैशाचा अपव्यय होतोय. या ठिकाणी मी साकव होऊ देणार नाही. माझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं तरी बेहतर. काही मंडळी कमिशनसाठी हे काम करतात, अशा प्रकारचा आरोप आपटाळे गावचे ग्रामस्थ संदीप उतरडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन केला. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी संदीप उतरडे यांचे सगळे आरोप खोडण्याचाही प्रयत्न केला. संदीप उतरडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपटाळे गावचे ग्रामस्थ भाऊ देवाडे यांच्यावर सुद्धा अप्रत्यक्षपणे काही आरोप केले. या संदर्भामध्ये भाऊ देवाडे यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ज्या विभागाच्या मार्फत या रस्त्याचं काम होतं आहे, संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता ते म्हणाले याबाबतचं म्हणणं आम्ही उद्या मांडू. प्रेक्षक हो, वस्तुस्थिती नेमकी काय आहे ते डिपार्टमेंटला माहिती, तक्रारदाराला माहिती. परंतु पत्रकार परिषदेमध्ये ते काय म्हणाले, भाऊ देवाडे काय म्हणाले, हे तुमच्यापुढे वास्तव मांडण्याचा आमचा प्रयत्न. आम्ही कोणाची बाजू घेत नाही, कोणालाही बदनाम करत नाही. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, आपटाळे. संदीपराव बोला, काय विषय? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला जी विनंती केली का मी एक पत्रकार म्हणून नाही तर एक साधा इथला ग्रामस्थ या नात्याने तुम्हाला पत्रकार परिषदेसाठी बोलवलं आणि तुम्ही इतक्या दूरवरून सुद्धा इकडं आपटाळ्यासारख्या भागामध्ये आले, याचं मी पहिलं तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. तर तुम्हाला सांगायचा विषय असा आहे का तुम्हाला इथं बोलवायचं कारण काय, मी तुम्हाला कोणालाच सांगितलं नाही कशासाठी मी इथं तुम्हाला बोलवतोय. तर वास्तविक स्थिती अशी सर का आपटाळे इथले जो ते इथं वाघमारे वस्ती, देटे वस्ती ते वाघमारे वस्ती असा रस्ता करणे असं हे काम मंजूर आहे. आणि रस्ता करायला कोणत्याही प्रकारची आमची विरोध नाही, उलटा रस्ता इथं झालाच पाहिजे. परंतु इथं असं झालेलं आहे, इथं तुम्ही पाहताय गरज नसताना साकवची तरतूद केलेली आहे. आता ह्याच्यासाठी निधी किती लागतोय, त्याच्यासाठी एकूण 60 लाख रुपयाचा निधी टाकण्यात आलेला आहे. इथं जर गरजच नाही साकवची तर मग तुम्ही कशासाठी हा निधी टाकलेला आहे. आम्ही अधिकाऱ्यांकडे पण गेलो, अधिकाऱ्यांना पण विचारलं. अधिकारी म्हणतात तुमच्या लोकप्रतिनिधींनी, तुमच्या गावातल्या लोकप्रतिनिधी. कोण अधिकारी? सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता, नाव मला काय आता आठवत नाही. ते म्हणले भाऊ देवाड्यांनी ते काम सुचवलेलं आहे. भाऊ देवाड्यांचा संबंध कुठे येतो लोकप्रतिनिधींचा? हे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं ते सांगतो. त्यांनी मग असंच, तुम्ही आता एक बातमीदार आहे, तुम्ही त्यांना क्रॉस विचारायला पाहिजे होतं की बाबा लोकप्रतिनिधींचा रोल येतो कुठे? लोकप्रतिनिधीचा रोल येतो कुठं, त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय सर. बरोबर आहे, पण तुम्ही बातमीदार आहे. ऐकून घ्या ना पहिलं, तुम्हाला काय क्रॉस प्रश्न विचारा साहेब. तर वस्तुस्थिती अशी सर का हा या ठिकाणी जर इथं साकवची गरजच नाही तर साकव कशासाठी? जर त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे, जो पाण्याचा लोंढा येतोय, तिथं समजा एकाच्या ऐवजी 4 मोऱ्या टाका ना, त्याला किती खर्च येईल? 20,000, 30,000, 50,000. मग 50,000मध्ये जे काम होते त्याच्यासाठी 60 लाख रुपयाची तरतूद करायची गरज आहे का? इथं साकवची गरज नाही हे तर आम्ही काही इंजिनियर नाही, तर तुमचं माहीत नाही. बघा ना, तुम्हाला दिसते ना. कदाचित इथं गरज असेल, पण पावसाळ्यामध्ये पाणी जास्त असतं, पाऊस जास्त असतो. चला ना बघू, या इकडे. मग इंजिनियर मंडळींनी काय या ना मग. चला ना, आम्ही त्यासाठी झालो. स्थानिक माणसं आम्ही इथली. बोला ना. इथं आहे ना भरपूर पाणी येते आणि हा रोड आहे ना, शाळेची मुलं आहेत तिजूरची, ती मुलं येते. तुमचं काय नाव? आमचं अविनाश वाघमारे. बरोबर. दलित वस्ती आमची. इथं खाली 2-3 घरं आहेत. इथं कवदऱ्यांचं घर आहे, इथं गोगऱ्यांचं आहे, पुढं शेती आहेत, पलीकडे तिजूर गाव आहे. आणि ती शाळेची पोरं पण इथे येतात आणि इथं पाणी येत असं जास्त. आता तुम्ही बघा प्रत्यक्षात इथं खड्डा आहे. खड्डा आता पण घेतलाय, पण तिकडून पाणी येतच, पाणी येतच ना, अख्खच पाणी येते. ते हे दोन्ही जुन्यांचं पाणी. तुम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र बसून का करत नाही? ते म्हणतायत नको व्हायला, तुम्ही म्हणताय व्हायला पाहिजे. अहो मला काय म्हणायचे, रस्ता गरजेची वस्तू आहे, ती झालीच पाहिजे ना. ते रस्त्याचं नाही म्हणत, ते साकवचं म्हणतात. अहो साकव पण मोऱ्या पहिल्या टाकल्या होत्या ना, ते खचलं खाली. मोऱ्या तर पहिल्या टाकल्या, ते काढून टाकले तिकडं. कुठं टाकलं होतं? ठीक आहे, इथंच मोऱ्या होत्या ना. संदीप कुठं पाणी येतं? अरे संदीप, हे पाणी इकडे येत होतं. ऐका इकडे. चला, या. तुम्ही बोला. वाद कुठे घालायचं? वादाचा विषय नाही. आपलं म्हणणं इतर झालं पाहिजे. माझं म्हणणं तुम्हाला सांगतो, आता आमचे कांदे ते सोडून झाले, रस्ताच नाही खाली काढायला. मोऱ्यांमध्ये होतच, पहिल्या मोऱ्या होत्याच ना, त्यामध्ये मोऱ्या काढून टाकल्या. इकडे कडकड होती ना आमची. कधी आला संदीप भाऊ आमच्यासाठी?
इकडे येऊन बोला ना माझ्या सामने, तिकडे लांबून नका बोलू. हो खचले ना, ते खचले होते, ते रस्ता पूर्ण खचला. हो तुम्ही इकडे या, आपण समोरासमोर क्रॉस घेऊ. तो गरजेचं आहे सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या फायद्याचं आहे ना ते. आता केवळ व्यक्ती माझ्या फायद्याचं नाही ती, शाळेची लहान लहान मुलं बी जाता येते तिथं. अहो इकडे या ना. हो, साहेब, इकडे या. लांबून काय बोलता, इकडे तुम्हाला बोलवलंय. तुम्ही दोघं समोरासमोर आपला विषय काय तुमचा, काय माझा गैरसमज असेल निघेल तुमच्या बोलण्यानी. पाणी कुठून येते? कोणतं हे अहो, हे पाणी आता संदीप भाऊ एवढं पाणी हा. आहे, जेव्हा मोठं पाणी येतंय ना, हा. आता ही पाणी असं इकडून जात होतं, आता इथं भर कुठून जात होतं पाणी? पाणी इकडे हे उकळून इकडून त्याच्यात येत होतं, गेलं. म्हणजे हे पाणी असं ओळून इकडे जात होतं. जातच होतं ना तिकडे ते. मग काय करू आपण, इथनं 3 मोरं टाकू हम्म. माझ्या वैयक्तिक. हम्म. पाण्याचं इकडे जाणार नाही ना, हम्म. मग साखवची गरज आहे का? ते डिपार्टमेंट डिसाईड करेल ना. प्लीज प्लीज, नाही नाही मला हे स्थानिक यांना माहिती आहे सगळा विषय. तुमचा इंटरनल विषय हो, आम्हाला नाही कसं- नाही, हे मध्ये आले ना आपली पत्रकार हो, परिषदेमध्ये आले, संदीप आपण भाऊ, म्हणत नाही ऐका, त्यांना. तुमची पत्रकार पहिले असू द्या. अहो ऐका माझ्या एक मिनिट ऐका, तुम्ही प्रश्नाचं उत्तर अहो, नाही. ऐका दोन मिनिट तर ऐका. पहिलं. संदीप भाऊ तुम्ही ऐका. हा, काय ज्यावेळेस सर्वे झाला, ती माणसं आली होती, ती आमच्या घरापर्यंत आली, आमच्या सगळ्या वस्त्याने विचारलं त्यांनी ना, आणि तिथून पुढे झाले ना ते सगळं नियोजन. त्यांनी विचारलं बा तुम्हाला गरज आहे का त्याची, तर मी गरज नव्हतो, माझी मिसेस होती. सर्वेची वेळेस संदीप तुम्ही नव्हते का? त्याचा सर्वे झाला पाहिला. नाही, पण ठीक आहे, मोरीची गरज असेल तर असेल ना. काय विषय सर? पण मी काय म्हणतो संदीप भाऊ, तुमची काय अडचण होती ना, मी म्हणतो जे काय बजेटमध्ये असन, जसं काय जे असन त्यानुसार होऊ द्या ना. मोरी झाली तर प्रॉब्लेम काय? किंवा साखव झाला तरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुमचा काय? साखव झाल्याचा प्रॉब्लेम हा, असा आहे, काय तुमचा काय इथं प्रॉब्लेम? गरज नाही साखवची, आणि त्याच्यासाठी 60 लाख रुपयाची तरतुदी. कोणते 60 लाख? आता ह्या 60 लाखाची तरतूद आहे. काल कृष्णा तुम्ही म्हणले रस्त्यावर 15 लाख रुपये पडलेत. तुम्ही काल बाईट घेतली तिथं, मी तर होतोच ना म्हशी चालल्या जावा, त्यावेळेस तुम्ही मला पण घ्यायला लागतो अहो, ना. 60 लाख. ऐका, अहो, ऐका हो दिशाभूल तुम्ही. करू नका तुम्ही संदीप भाऊ. बरं तुमचं सगळं बोलणं हा होतं. ऐका, दिशाभूल करू नका. ज्यावेळेस तुम्हाला कृष्णाने तुम्हाला फोन केला, तुम्ही त्याला तिथे बोलवून घेतलं, कृष्णा कोण? कृष्णा कौतरे, अच्छा बरं. त्यावेळेस तुम्ही काय म्हणले नंतर फोनवर, का त्या रस्त्याला जर 15 लाख रुपये पडलेत, मग तुम्ही कसे म्हणले 60 लाख रुपये पडलेत? 60 लाख सांगायला तुम्हीच, 15 लाख सांगायला पण तुम्हीच. किती पडले? मला नाही माहिती किती पडले, मग काय माहिती तुम्हाला? तुम्ही बोलले काल. तुम्हाला माहिती काय? तुम्ही म्हणले ना माझ्याकडून सर्वे झाला, याला काय कसं आहे? अहो रस्ता सर्वे माहिती कोणता झाला? ज्यावेळेस ऐका संदीप भाऊ, ज्यावेळेस ते लोक त्यांची टीम आली होती 5-6 जणांची, त्यावेळेस ते आमच्या घरापर्यंत आले, आहे? हम्म. आणि त्यावेळेस त्यांनी विचारलं, मी तरी घरी नव्हतो, ते मंडळीला विचारलं. लोक कोणते होते? लोकप्रतिनिधी होते, राजकीय माहिती पुढारी आहे होते. नाही, नाही, दोन संदीप ऐकत राहा. नाही, नाही, राजकीय पुढारी प्रशासनाचे लोक होते. ते कोणत्या स्कीम मधून बसते ना, त्याच्या सर्वेसाठी आली होती. म्हणजे शासकीय डिपार्टमेंट लोक होते. शासकीय लोक होते. बरं, तुम्ही फक्त मगाशी उल्लेख केला लोकप्रतिनिधीचा, भाऊ देवडांना तुमचा विरोध आहे म्हणून तुम्ही फक्त करता का? भाऊचा काय संबंध आहे? माझा काय संबंध? तुम्ही भाऊ मागे काय नाव लोकप्रतिनिधी घेतलं. नाहीये? लोकप्रतिनिधी एवढं म्हणून. त्या अधिकारी नाव सांगितलं आम्हाला. अच्छा, ते म्हणले का त्यांनी मागणी पण केली. मुळात अधिकाऱ्यांनी असं सांगणंच उचित नाही. अहो, भाऊचा रोल मागणी कुठे मागची होतो? आहे ग्रामस्थांची. हो जरा 1 मिनिट बोलू का? का बोलायचं बोला. तुम्हाला? तसं नाही हो. बोलायचं का अजून? बरं, संदीप भाऊ, बरं, ठीक आहे, बोला. तुम्ही पण बोला. बोला बोला तुम्ही बोला. बोलायचं असेल तर बोला, मी मग जरूर ऐकून घेतोय. नाही, संदीपजी मागाशी जो विषय कंटिन्यू करा ना, तुम्हाला अधिकारी काय हा म्हटले? तर नमस्कार. काय झालं, अधिकारी म्हटले का बुवा लोकप्रतिनिधीची मागणी आहे, आणि तिथं असल्यामुळं आणि तिथून त्यांनी टाकलेलं आहे का इथं साखव पाहिजेच. तर साहेबांना विचारलं का बुवा हा साखव जर ची गरज नसताना तुम्ही का टाकताय याच्यामध्ये, विनाकारण का खर्च करताय? जिथं आदिवासी भागामध्ये आता हा समाज कल्याणाचा निधी, जो त्या निधी समाजासाठी असतो तिथंच वापरा आणि योग्य ठिकाणी वापरा. ते म्हणाले का आम्हाला करता येत नाही तसं, तुम्ही आम्हाला पत्र द्या, आम्ही काम रद्द करतो. आता साहेब, जर मी पत्र दिलं असतं तो निधी रद्द झाला असता, निधी रद्द झाला असता मग तो रस्ता रद्द झाला असता. मग इथल्या काही लोकांनी नाही, असं पत्र दिल्यावर कोणता निधी रद्द होऊ शकतो? आता ते त्यांचं म्हणणं आहे ना, आपण त्यांच्याकडे पण जाऊया. यांच्यावर काय विषय आहे ना? तुम्ही अधिकारी त्यांचं बोलले. म्हणणं मांडताय आमच्या पुढे. अधिकारी बोलतायत हा रस्ता समाज कल्याणचा आहे का दलित वस्ती सुधारणे अंतर्गत आहे? समाज कल्याण मधून जे ST साठी आहे त्याच्यासाठी हा 21-22 मधला वार्षिक योजनेतला रस्ता आहे. दलित वस्ती सुधारणे अंतर्गत रस्ता नाही आहे. दलित वस्तीसाठीच आहे. दलित वस्तीसाठी सुधारणाचं हेड नाहीये, पण दलित वस्तीसाठी. तुमचा आरोप आता नेमका काय? माझा आरोप असा आहे का मला काही वाद घालायचा नाही, की जी शासनाच्या ज्या पैशाची हानी होती इथं, रस्ता तर झाला पाहिजे. उलट यांनी खडीकरणाचा रस्ता प्रस्तावित केलेला आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा. आणि गरज नसताना हा साखव कोणाच्या फायद्यासाठी? जर इथं गरज नाही तर जर 2 मोऱ्या टाकल्या तर प्रश्न गरज सहज सोपं हे होते. तुमचं म्हणजे म्हणणं तुम्ही आहे. इथं गरज नाही हे तुम्ही कसं प्रूव्ह करू शकता ना? फेर सर्वेक्षण का करायला लावत नाही? सांगितलेलं आहे, मी तुम्हाला वारंवार ते सांगायचा प्रयत्न करतो का फेर अधिकाऱ्याला सर्वेक्षणाची मागणी करा ना. फेर चौकशी. ते म्हणतात का हा समाज कल्याणकडून निधी पडलेला आहे,
तुम्ही पत्रावर करा, सगळा निधीच रद्द होईल. इथं अगोदर मोऱ्या होणार पडलेल्या नाही. दाखवतात, आधी इथं मोऱ्या मोऱ्या ऑलरेडी खचलेल्या गेलेल्या आहेत, अगोदर मग आहेत. ते कसं करणार ना? मोऱ्या अगोदरच इथं होत्या, त्या काढल्या, त्या चालत नाही, दिवस खचले असं म्हणतायत. ते मग मी ते म्हणायचं त्याचं काय? उत्तर देतो ना तुम्हाला. आता तुम्ही इथं आले, आपल्याला इथं आणायचा उद्देश हाच आहे. काय होतं का पाणी येतंय कुठून? इथून. मोऱ्या कुठं पाहिजेत? ते डिपार्टमेंट सांगेल ना, तर त्याला आपण काय सांगणार? इंजिनियर सांगू शकतो ना. अहो तिथं डोळ्याने दिसतंय ना सर. हो, पण ते इंजिनियर आता हे पाण्याचं अहो, पाणी कुठून येतंय? पाणी आज इकडे वळवलंय, कदाचित नाही, तिकडून नसेल बरोबर पाणी. आहे, पाणी नाही हे क्षेत्र मध्ये हे शेत आता असं आल्यामुळे पाणी इकडून येते. अहो ऐकून घ्या. पहिली गोष्ट, हे जे पाणी आहे हे पाणी इकडून येते. तुम्हाला सर दिसतोय का? तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं सर? का हे पाणी इकडून येते. हे पाणी काय व्हायचं का इथं लवण असल्यामुळं खाली यायचं. तर त्याच्यासाठी तिथं मोरी टाकायची काही गरजच नव्हती. तुमचं ठिकाणावर ऑब्जेक्शन आहे. हा, मग इथं जर आपण 2 मोऱ्या मग ठिकाण टाकल्या बदलायला पाहिजे. ना, हा इथं 2 मोऱ्या टाका. ठिकाण बदलून बेकरली इथं 2 मोऱ्या टाका. 2 मोऱ्या जर टाकल्या तर तिकडे साखो बनवायची गरजच नाही. मग तसं तुम्ही डिपार्टमेंटला पत्र द्या. दिलंय. अच्छा अच्छा. पत्र नाही दिलं, तोंडी त्यांना सांगितलेलं आहे. ते म्हणतात तुम्ही पत्र दिलं तर आम्ही काम बंद करू. नाही नाही, तुम्ही मोऱ्याच्या तुम्ही साखवच्या ऐवजी मोऱ्या टाका असं पत्र देऊ शकता ना. निधी मंजूर आहे, त्याचं टेंडर पण झाले. मग ठीक आहे, मागं मग तुम्हाला समजलं. काम नियमात आज झालं पाहिजे तुम्हाला- अशी मागणी करा. आज तुम्ही आम्हाला इथं बोलवले, याच्या मागचा उद्देश काय? मग तुम्हाला कामे बंद करायचं नाहीये? आमचं काम बंद काम व्हायला करायला पाहिजे ही तुमची इच्छा पण हा आहे. साखव झाला नाही पाहिजे. मग तसं साखवू नये यासाठी पत्र देत नाही तुम्ही. मग ते म्हणतात का सगळा निधी रद्द होईल. नाही, ते काय साखर म्हणतील? झालं, म्हणण्याला त्यांचा अर्थ नाही ना. झालं उद्या रस्ता खचला परत तिथं तर न मग कसं परत कचल तुम्ही या इकडे. आधी जर मोऱ्या खचलेल्या अहो आहेत, इकडे या इकडे या इकडे. आणि तुमचं ऑब्जेक्शन नोंदवा ना. तर तुम्हाला इथं इथं कशाला बोलवलं? हे काय आहे? खडक आहे. कचल कुठून? आपण ते डिपार्टमेंट बघेल ना. तुम्ही तुमचं म्हणणं कागदावर नोंदवा. अहो आणि सर डिपार्टमेंट बघल. डिपार्टमेंट वरतीच आपले आरोप आहेत ना. अच्छा, डिपार्टमेंटवर आरोप आहे. यस, आपले आरोप कोणावर आहे? लेखी पत्र द्यायला काय अडचण आहे? अहो लेखी पत्र दिलं मी तुम्हाला 4 वेळा काय सांगितलं? पत्र तुमचं काय पाहिजे? या ठिकाणी आमचं साखव नको, साखवची गरज तर नाही. मोरी पाहिजे. ते त्यांना मग निधी सांगितलेलं परत आहे. जायचं काय कारण आहे? आपण अधिकाऱ्यांशी पण बोलू ना. या ना इकडे या. साहेब रोड होता हा सपाट आहे. एका मातीचं नाही, पूर्ण मुरुम दगडाचा रोड आहे. इथं साखळी खड्ड्याची खाण्याची काही गरजच नव्हती. तिकडं मुरी जर टाकली असती ना तर इथला साखवची गरज नाही. साखव कशासाठी असतो? जेव्हा एक ओढा असतो, नाला असतो, यायला जायला त्रास होतो, त्यासाठी फ्लोचं साखव पाणी खाली काढून द्यायला. तर तिथं आपली एवढीच मागणी. आपल्याला काही जास्त इथं राजकारण करायचं नाही. मी तुम्हाला राजकारण संदीपराव, करण्यासाठी तुम्ही एक बोलवलंय. पत्रकार आहात. प्लीज, तुम्ही प्लीज, माझं ऐकून घ्या. पत्रकार आहे तो पत्रकार म्हणून मी तुमच्या समोर बोलत अहो नाही. नागरिक आहे, पण तुम्ही जरा जंटलमन आहे. Yes, तुम्हाला yes, कायद्याचं yes, नॉलेज तुम्ही आहे. ऐकून घ्या ना सर. हा, तुम्ही बोलताय का मग? नाही नाही, बोला, तुमचं म्हणणं मांडा ना. तर माझी एवढी सिंपल विषय काही इथं 60 लाख रुपये कुणाच्या फायद्यासाठी? तुम्ही तिथं 2 मोऱ्या टाका. त्या मोऱ्या पडलेल्या आहेत, अजून 2 मोऱ्या टाकता येईल. काय वाढाव खर्च होईल तर मी दिलं वैयक्तिक. व्यक्ती पण जर नाही नाही ऐकत तुम्ही प्लीज ऐकून नाही घेत सर. तुम्ही मुद्द्याचं बोललं पाहिजे. मग काय चालले नाही, मग? मुद्द्याच तुम्ही काय आता तुम्ही खर्च मी देईल म्हणताय हे चुकीचं आहे. ऐका ना, काही कारण नाही. ऐका ना, तिथं 2 मोऱ्या टाकल्या ना. तुम्ही ऐका आता तुम्ही म्हटले ऐका 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 2 मिनिट ऐका अहो 2 मिनिटं नाही तुम्ही जरा- ऐका ऐका 2 मिनिट ऐकून घ्या तुम्ही माझं अहो, ऐका तुमचे 2 मिनिटं अर्धा तुम्ही ऐका तुम्ही मागाशी नंतर बोला, म्हटले माझं होऊ नाही दे. नाही ऐका 2 मिनिट माझं ऐका तर तिथं जर मोऱ्या टाकल्या ना तुम्ही म्हटले मागाशी तर हे काय? पाणी सरळ निघून जाऊ शकतं. आणि ह्या ठिकाणी काही गरज नाही ते चुकीचं बोलू नका साखवची. ना. आपलं म्हणणं काय आहे, या ठिकाणी रस्ता पाहिजेच, परंतु असं नाही का साखवच्या ऐवजी मोरे पाहिजे. मोरे पाहिजेत. ठीक आहे. तुम्ही एवढा 60 विषय लाखाचा विषय आपला. म्हणताय, रस्ता आणि साखोचा 60 लाखाचा विषय म्हणताय. साखोसाठी किती पैसा खर्च होणार का माहिती? याच्यासाठी सर 15 लाख रुपयाचं रस्त्याचं एस्टिमेट केलेलं आहे हा, आणि 45 लाख रुपयाचं साखवचं त्यांनी एस्टिमेट केली. मग आता मग 15 तुम्ही लाखाचाच 60 फक्त लाख रोड आहे. रुपये नुसते साखवचे म्हणले 15 लाख रुपये अहो रस्त्याचं तो बिल रस्ता होतं. साखव आणि रस्ता हे दोन्ही इन्क्लूड आहेत. हे आधी समजून घ्या हे तुम्ही. आकडा पुढे मागे होईल, पण काम फॅक्ट आहे ना. दोन्ही मिळून 60 लाख. दोन्ही मिळून 60 लाख रुपये समाज कल्याण विभागाची योजना ही. तर माझा असा आक्षेप आहे, हे 45 लाख रुपये हे साखवचे विनाकारण खर्च होत आहेत. स्थानिक रहिवासी जे आहेत इथे ज्या वाड्या वस्त्यांची तुम्ही नावं घेतली त्या लोकांना जर याचा कोणता आक्षेप नसेल, त्यांच्यासाठी जर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर आपल्या त्याला आक्षेप करायला. ते बी सांगतो तुम्हाला. इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी आता एकच माणूस येतो, त्याला बी नीट उत्तर देता येत नाही. का उत्तर देता येत नाही? काय? काय चुकीचं बोलतो का? ऐका ना. आता सांगायचं कारण काय, काय इथं काय दाखवले वाघमारी वस्ती, यांचं एक घर सोडलं, इथं वाघमारी कोण राहते त्यांनी सांगावं. अहो वाघ मारेत माझ्या खाली देठे पण तुमच्या खाली नाही रोड जातो, पुढं इकडे नाही रोड जात, त्यांना तिकडे ऑलरेडी रोड आहे. रस्त्याला काहीतरी एखादं नाव द्यावंच लागतं ना. माझ्या शेजारी एकच व्यक्ती आहे आणि ह्या
माझं झालं सांगा ह्या व्यक्तीसाठी खास तिकडून सुद्धा रस्ता केलेला तो बी असा बोगस कागदोपत्री ताव दाखवलंय ग्रामपंचायतीकडून ह्या व्यक्तीसाठी नसेल तर त्यांनी सांगावं. पण तुमचं म्हणणं काय त्यांना एका रस्ता तर पाहिजे ना. व्यक्तीसाठी एवढा मोठा खर्च आहे का हा? हा मग आता काय म्हणा वाघमारी वस्ती का दाखवते तो तिकडे झाला ना तो तिकडून रोड झाला ना 1-10 वर्षापूर्वी. जनरली इथं शेती बिती आहे रस्त्याला. अहो रस्त्याला विरोध नाहीये इथून सगळी लोक जाणार आहेत पण साखवची गरज नाही हे माझं म्हणणं आहे. तुम्ही 10 वेळा तेच मुद्दा विचारताय. लक्षात आला. बाबा या तुम्हाला काय सांगायचं नेमकं? हा बोला. नाही मला काय म्हणायचं ऐका, आता इथं पहिल्या मोऱ्या होत्या साहेब, त्या पहिल्या बघा तिथं समोर दिसतात बी. मुद्दा एवढाच आहे का इथं पुलाची गरज नाही, मोऱ्या टाकल्या तर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शासनाचे पैसे वाचले पाहिजे असं त्यांचं ठीक आहे, मान्य ना, सूचना ठीक आहे शासनाचे पैसे वाचले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे का बाबा शासनाचे जास्त पैसे इथं जातात. मग इथून पाठीमाग मोऱ्याच होत्या ना तर ते जमलंच नाही ना. आणि आता चुकीच्या ठिकाणी मोऱ्या होत्या कोणत्या चुकीच्या ठिकाणी मोऱ्या होत्या? 2 होते ते 4 करा 5 करा. मी म्हणतो 4 करा 5 करा. आता माझे संदीप भाऊ काय म्हणले, मी माझ्या खर्चाने टाकून देतो ना. मग इतक्या वर्षी आम्हाला रस्ता नव्हता, मी काही एकटाच नाही इकडं, फक्त बा आमची 2 घरं आहेत, एक देठे आणि मी एक वाघमारे, आम्ही 2 दलितांची घरं आहेत आणि बाकीचे सगळे आहेत ते शेतकरी आहेत ना. आता या रस्त्याचा वापर काय मी एकटाच करणार आहे का? सगळ्यांना सगळ्यांसाठी पण हा. 30 मुलं आहेत, 5-50 मुलं आहेत शाळेत तिकडची. त्यांचं म्हणणं रस्त्याचं ऑब्जेक्शन नाही त्यांचं फक्त साखवचा विषय होता. खर्च होते जास्त. त्यांचं म्हणणं आहे, बुवा, हे 25 लाख साखवलं घालण्यापेक्षा इथं 4-5 लाखात किंवा 1-2 लाखात मोऱ्या जर जास्त टाकल्या तर होऊन जाईल. अहो पण ते मोऱ्या राहू शकत नाही ना, कारण पावसाळ्यात इतकं पाणी येतं ना साहेब इथं. आता स्थानिक आम्ही आहेत. संदीप भाऊ तुम्ही कायमस्वरूपी प्रश्न मला काय म्हणायचं, संदीप भाऊ इकडं कधी आले तुम्ही? काल तुम्ही पहिल्यांदा इकडे दिसले मला. सांगा कधी आले तुम्ही इकडे? किती वेळा आली इकडं? नाही, तुम्ही तो असं प्रश्न नाही, बोलू त्याच्याशी शकत नाही, नाही. नाही, बरोबर आहे ना. हो, काय संबंध नाही. ग्रामस्थ मला सांगा काय ग्रामस्थ आहेत ते, तो इथला माणूस आहे आणि ते काय म्हटले मी माझ्या खर्चाने करून देतो. आता तुम्ही आता ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तुम्ही म्हणता ना माझ्या खर्चाने करून देतो, तिथून मागं तुम्हाला काय सुचलं नाही तुम्ही अजून? आले का माझ्याकडे? कोणच्याकडं? तुम्ही अहो तुम्ही कामं करता ना समाजाची. तुम्ही काय केलं यायचं ना मग. नाही मला नाही काय करत, आता पत्रकार आहे प्लीज समजून घ्या. हा बरं पत्रकार असू द्या ना. आणि गावचा रहिवासी तुम्ही आले का माझ्याकडे? आडगं बोलू नका. आपला आडगं विषय नाही. काय चाललाय आडगं हे नाही बघा बोलू. वाघमारे साहेब. आडगात बोलतच नाही, अहो, तुम्ही तुमची माझी ऐकून काय घेणार दुश्मनी का नाही. हा. ऐकून घ्या पहिले. इथं आपल्याला रस्ता करायचा आहे, हम्म. बरोबर आहे? रस्ता झालाच पाहिजे, बरोबर. आता काय तुमच्या मनात असेल तसं. इथं 2 मोरे टाकले ना आपण हा. मस्त पैकी रस्ता होतोय. अरे संदीप भाऊ पावसात पाणी किती येते? अहो किती पाणी येते मला माहिती. बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार मोऱ्या टाकले गेल्या. हा, ऐका टाकले त्याची जबाबदारी मी घेतो. कशी तुम्ही सिंगल कशाच्या अगेन्स्ट घेता ना? हे वारंवार मला घेतात म्हणून मी तुम्हाला ते बोलतो. ठीक आहे, ऐका, त्यांनी- ऐका, नाही, वारं तुम्हाला नाही घेत ना. हो हो तुम्ही मला मध्ये मध्ये आता माझ्याकडे अहो तुमच्याकडे ऐका कुठं ऐका, येतोय मी? ऐकत 2 हा. मिनिटं. हा. याच्यामध्ये आपण 2च्या ऐवजी 3 मोरं टाकू. हम्म. ओके. तुम्ही म्हणले संधी उतरडे कुठं होता? समजा तसं- झोपला असेल आता जागा झालाय असं समजा. परंतु 60 लाख रुपये लय मोठी अमाऊंट आहे. याच्यामध्ये आपण ते 60 दुसरीकडे लाख- ऐका ऐका 60 लाख हा मला रोड आहे माहिती ना, होतं. हा रोड आहे ना खडीकरण होतोय ना डांबरीकरण करू सिमेंटकरण करू. आपण ऐका ना तुमची अडचण काय होती साखवाण्याला? काय होतं माहिती का याच्यामध्ये ना टक्केवारी चालू आहे. टक्केवारी हे आपण कष्टाचे पैसे असतात लोकांचे. हा. मी टक्केवारी घेतोय कोण? तुम्ही घेताय का आम्ही घेतो? आम्हाला सांगतो द्या ना मी टक्केवारी. तुम्हाला, तुम्ही ऐका राव, बरं, तुम्ही बरं. ऐकतच नाही. चालू आहे ना कॅमेरे त्यांची, ऐकू द्या ना त्यांना बी. मी टक्केवारी घेतोय कोण? ऐका ना तुमच्या मी- सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. ऐका हम्म. ही तर गरज नाही. हम्म. हे पैसे कोणाचे आहेत? मग जाऊ द्या मोऱ्याच टाकू नका ना. का जाऊ द्या मोऱ्याची काय गरज आहे? म्हणजे तुम्ही आता गरज नाही त्याची ना. मोऱ्यांची गरज आहे ना. अहो संदीप भाऊ, अहो तुम्ही पावसाळ्यात कळलं तुम्हाला खचतंय ते डायरेक्ट. पहिलं ते ही बघा, सोडा हात सोडा. हा, हा. ही लेवल आहे ना याच्यापेक्षा फुटभर उंच होतं हे. हम्म. हे नंतर आहे ना 2 ते 3 फूट खाली गेलं होतं. आपण रस्ता झालो ते लेवल होणार. दबलं होतं, खाली दबलं गेलं हा होतं, ना, रस्ता ते झाला level होता होणार तरी. आहे ना. इथं बांधकाम करता येईल. आता इथं खाली दलदल आहे, सांगा किती मोठी दलदल आहे. कुठे? नाही, खाली काय त्याच्या खाली सगळी दलदल आहे ती. अहो हे कडक आहे. अहो हे कडक, आता इथं कडक आहे. चल तुमचा मुद्दा मांडा, जाऊ दे, मुद्दा मांडा. कडक रांडे. तुमचं की म्हणणं काय ते सांगा म्हणणं बरं. काय? पण काय का माझं म्हणणं काय आहे, इथं गरज आहे, त्याचा सर्वे झाला, त्यांनी येऊन पाहणी केली होती, जे काही इस्टिमेट असेल त्यानुसार कामकाज व्हावा. साखव झाला पाहिजे. हा यश अशी आपली म्हणजे आपल्याला असं वाटतं बा. ठीक आहे. तुम्हाला काय सांगायचं अजून? शासनाने समजा तुमचं हे म्हणणं ऐकलं नाही बुवा, इथून नाही मी नाही साखवचं- होऊन देणार. काय होईल नाही नाही साखवचा विषय समजा त्यांनी पुढे करण्याचा प्रयत्न केला, तुमची भूमिका काय असेल? नाही मी होऊन देणार नाही. जीव गेला तरी चालेल. शासनाचा निधी हा गरगरिबांसाठी येतोय, समाज कल्याणचा निधी. व ते जर समजा इथं एक घरी वाघमाऱ्यांचं, त्याला तुम्ही वाघमारे वस्ती म्हणून नाव देता आणि हा रस्ता काय होणार आहे? खडीकरण होणार आहे. तिकडे डांबरीकरण झालं असतं उलट अजून चांगलं झालं असतं. संदीपजी आता तुम्ही म्हटले की ते पैसे वाचतील,
त्याच्या बदल्यात इतरही कामं करता येतील. कोणती करते. कामं अपेक्षित आहेत अहो तुम्हाला? आमच्या गावामध्ये फिरा, आमच्या गावचं वाटोळ केलं इथं. आमच्या गावामध्ये पत्रव्यवहार केले ना एक एकही काम पूर्ण बर का? एवढ्या कामाचे पत्रव्यवहार केलेच ना आजपर्यंत. हे काम सुद्धा ते म्हणजे जीव गेला तरी मी काम करीन. यांनी आजपर्यंत आमच्या गावात स्मशानभूमी सुद्धा केलं, त्याच्यावर पुढे काही झालं नाही. आता एवढ्यात पावसाळ्यात सिमेंटचा रस्ता झाला. त्याच्या वेळेस आम्ही रस्ता थांबवला होता. त्यावेळेस यांना सांगितलं बातमी करा. हे पत्रकार आहे, हाडाचे पत्रकार, बातमी करा. यांनी बातमी केली नाही. त्या कॉन्ट्रॅक्टर संघ काय बोलले, विषय भेटला, रस्ता झाला. रस्ता आताही जाऊन बघा, यांनी तो रोखला होता, तो उखाडला. एकदम एक नंबर दर्जाचं काम करून घेतलंय त्यांनी. रस्ता आताही त्याला खड्डे पडले. इकडे या ना तुम्ही दादा. इथं ते ऐका ना. या इकडे. हो. तुमचं काय ना? सरकारचा जो निधी आहे म्हणता तुम्ही, नाव काय? सरकारी पत्र वापरता येतील. कोणत्या प्रकारची कामं तुमच्या अपेक्षित आहेत? अहो सर, पण माझं तेच म्हणणं आहे. पत्रव्यवहार केला ना आजपर्यंत, जे कधी पुरवठाला गेले ते तरी त्यांच्या तोंडाने कळू द्या आम्हाला. थांबा 2 तुम्ही मिनिटं. इकडे या ना जवळ. तुम्ही बोला. पण विषय असा आहे सर, इथं काय साठी माझं काय, इथं कोणी अडवलं? इथं साखवची काही गरज नाही. मूळ मुद्दा काय मोर काय आता आता सरांनी सांगितलं का तुम्ही माझं ते एवढं म्हणते दलित वस्ती, हे दलित वस्ती आपल्याची देठी वस्ती अशा ठिकाणी, त्या ठिकाणी व्यवस्थित रस्ता होऊ द्या. तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे 5 वर्षामध्ये 2दा सिमेंट कॉन्क्रीट रोड झालेत कडलक सर. पहिला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गेला तो बोगस झाला, काय त्याच्यावरती व्हायला पाहिजे? टाकला. जिथं गरज आहे तिथं हा तर रस्ता. कोणती कामं अपेक्षित आहेत तुम्हाला? हे गावामध्ये असतील, दुसऱ्या गावामध्ये असतील, गावामध्ये तर भरपूर आहेत सर. कोणती? आमच्या स्मशानभूमीकडे जायला रस्ता नाही अजून. स्मशानभूमीचा पत्रव्यवहार यांनी त्याला आजही माणसं जाळायला जागा नाही आता तिथं. संदीप, तुम्ही म्हटलं इथं एकच घर आहे आणि गावामध्ये इतर घर आहेत. तिथं किती लोकसंख्या आहे? तिथं जवळजवळ 100 तरी लोक असतील सर एकूण लोकसंख्या. म्हणजे एका घरासाठी एवढा खर्च केला जातोय आणि 100 घरांसाठी 0 रुपये निधी. बरोबर आहे का तुमचं म्हणणं आहे? हा, अशा प्रकारचा विषय आपण या अगोदर का नाही मांडला मग? मांडलेलं आहे प्रत्येक वेळी. पत्रव्यवहार आहेत माझ्याकडे, तुम्हाला दाखवू शकतो. जरा थोडं हिंडून पहा संदीप भाऊ, तुम्ही घरं किती आहे तिकडं, शेतकरी किती आहेत? अहो सर, त्यांचा प्रश्न असा आहे नाही की त्यांचा मागापासून एका घरासाठी म्हणताय तुम्ही ना, एकासाठी घरासाठी वाघमारे एवढं वस्ती, देतो. वाघमारे वस्ती दाखवली जाते. अहो, वस्ती ठीक आहे ना, दलित वस्ती आहे आमची म्हणून दाखवली गेली ना. अहो वाघमारे वस्ती पण अहो अहो रस्त्याला ऐका- कुठलं तरी नाव द्यावंच लागतं ना. हा, काहीतरी नाव द्यावंच लागेल ना त्याला. कोणती वस्ती तुमची? कोणती कोणती? कोणती तुम्ही सांगा ना, तुम्हाला माहित असेल एक ना. घर आहे तुमचं. अरे बाबा, माझं वाघमारे आहे, पण खाली माझ्या शेजारी देठ आहे ना, अन्न देठ नाही, आहे. इकडची गरज आहे तिकडून जाते. कोणची गरज आहे? फोन आपल्याला साकवचा विषय चाललाय. माझं म्हणणं आहे तुम्हाला तिकडं प्रत्येकाच्या घरामध्ये 100 कोटीचा रोड होऊ दे. नाही नाही, मला अहो तुम्ही पण होऊन फालतू जाणार आहे का रस्ता त्या नाही झाला रस्ते? पाहिजे. तुम्ही मागाशी काय म्हटले, एका घरासाठी चालले, आता एका या रस्ता जावा एकटा मी वापर करणार आहे का? इकडे हो तुम्ही जरा, तुम्हाला जरा नीट समजून सांगतो परत. या इकडे. काय समजून सांगा? इकडे 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 लवकर या. तसं नाही पण अहो, इकडे 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 इकडे. रस्ता तो म्हणत काय नाहीये. विषय आहे, तुमच्या आहे रस्ता ना नाही म्हणत. डोक्यात रस्ता घुसलंच खूप नाही. म्हणते. 10 वर्षापूर्वी मरबळ वस्ती ते वाघमारे वस्तीपर्यंत तुमच्या घरापर्यंत रस्ता चालता का नव्हता? कुणी होऊन दिला रस्ता तो? पैसे किती काढले माहितीये का? कुणी काढले? अहो 1,80,000 रुपये तुमच्या रस्त्यावर टाकले, ते आता जीसीबी चालू पैसे काढलेत. अहो 10 ताजीची काय बोलले तुम्ही? मग आहे का मग बोला यायचं सामने. चला घ्या, काय झालं रस्त्याचं म्हणा, माझ्या रस्त्यात शोध लावा, बोला. काय तिथं तो काय आहे का तुमचा तो रस्ता तो? मग चला आपण तिथं जाऊ. तुमच्या दलित वस्तीसाठी रस्ता केला होता, 1,80,000 रुपयाची तर रस्ता आहे का नाही मला सांगा. आता पहिला रस्ता नुसतं मुरमीकरण तिथे टाकलं. ते 1,80,000 रुपयाचं आहे, हे आता पटतंय का? अहो नीट माय पाहिलं नाही आणि ते पाहिजे गरज नाही. रस्ता आहे का तिथं? रस्ता नाही तिथं, मग रस्ता असा तेवढा खर्च झालाय आपल्याला तरी काय माहिती ना. अहो हे या व्यक्तीसाठी केलाय, तो एकट्यासाठी. अरे संदीप भाऊ, एकट्यासाठी कसा एक रस्ता एकटा वापर करू शकतो या मग आहे घरात? का रस्ता तिथं? कोणता? तिथं आहे. मग रस्ता मी आहे, आता आहे ना तसाच रस्ता. अहो, गोबड गोबड पायवाट ना. पायवाट नाही, आता पहिला कसा होता? तसं यांचं काय आहे, तुला पाय- त्यांना एक ते बोलायची खूप इच्छा आहे, पण इथं आले होतं तर मग नाही नाही, तर मग मी कुण्या दडपाना घाली आपलं नाही. म्हणणं काय आहे, ऐका ना, दाडपान बेडपान आम्ही हो. नाही आरोप केला तुमच्यावर. हा. तुम्हाला बोलता येत नाही, मांडता येत नाही हे म्हणतोय. नाही, मांडता इथं काय विषय आहे, मग जरूर तुमचं तेच चालू. काय इथं आपलं म्हणणं काय, अहो, तुम्ही वाघमारे साहेब, टार्गेट please, करताय ना please, मला तुम्ही. मग भाऊ टार्गेट केलं ना वाघ, बोलला का नाही तुम्ही का एका वस्तीसाठी रस्ता करता एवढं 60 लाख रुपये निधी? तिकडं तिकडं कुठं? तिकडं ते सोडा मागचं. वाघमारे वस्ती आता तुमचं तू- एक घर आहे फक्त. वाघमारे साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना रस्ता करून द्या. हा रस्ता तुमच्या दारापर्यंत फक्त घ्या, ते सिमेंट. साखवसाठी साखवची गरज नसताना का तुम्ही खर्च करता? अहो, पण मला काय आता तेच तेच म्हणायचं, मुद्दे चाललेत, फक्त त्यांनी त्यांचं म्हणणं अहो, पण हे व्यक्ती वारंवार मांडलं. येतात वाघमारे साहेब मध्ये. ऐका ना, तुमचं नेमकं म्हणणं काय तेवढं सांगा बस. काय तीच काय वाजत का अर्थ नाही. वाघमारे साहेब किती घर आहे तिथं? दादा, यांचं कसं आहे, संध्याकाळपर्यंत ये, अशा- अहो सर, पत्रकार हा, बोलताय, थांबा, तुम्ही कोण बोलताय? संदीप चलो
तुमचं आता नेमकं ऑब्जेक्शन आहे आमचं माझं ऑब्जेक्शन काय नाही, आमची एक तिथं वस्ती आहे वाघमारे, आमचं एक घर आहे, आमच्या देठ्यांचं घर आहे, ते पण तरी दोन घर आहेत तिथं. ऐका ना हा, साहेब, तिथं. 10 घर असू द्या नाही, विषय दोन तो नाही चालला. त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याच्या ऐवजी मोऱ्या पाहिजे. तो त्याच्या इथं विषयी नाही रस्ता पाहिजे इथं साकवच्या ऐवजी मोरे पाहिजे. मोऱ्या पाहिजे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मोऱ्या टिकू शकत नाही आणि हे जबाबदारी घेत असतील ना तर मग घ्या म्हणा जबाबदारी तुम्ही दुसरी रस्त्याची. गोष्ट ऐका ना, आता आपल्याला तिकडनं मागणं तुमच्या पण दोघे जबाबदारी नाही घेऊ शकत ना. तुमच्या Department असतं ना. दोघांचं आम्ही काय म्हणतो जे समजा आहेत ना ते प्लॅन नुसार काय असेल किंवा ते इंजिनियर वगैरे येतील ते पाहतील आणि त्यानुसार काय व्हायचं होऊन जाईल. त्यांना वाटलं जर इथं बाबा गरज नाही साकवची. रस्ता प्लस त्यांचं म्हणणं आहे पाणी तिकडनं जाते आणि इथं बांधलं जाते. अहो पावसाळ्यात इतकं पाणी येतं, आम्ही स्थानिक माणसं इथली. गोरं तुमची शेती बाबा सांगा तुम्हाला किती पाणी येतं इथं. साकवची गरज आहे का मोरे टाकले पाहिजे? नाही नाही काही नाही तुमचं काय म्हणजे मोरे चालतील का साकव पाहिजे? म्हणजे साकव पाहिजे साकव पाहिजे तिथं होते का आधी? साकव पाहिजे का मोरे पाहिजे? झालं तरी अतिउत्तम आहे, तसं काय नाही. पाहिजे काय स्पष्टपणे बोला जे काय आहे ते. खरं आहे ते बोला, आपल्या रस्त्याला अडथळा नाही. तुम्हाला मोरे पाहिजे का साकव पाहिजे? आता येतं एवढं हे झाले म्हणल्यानंतर मोऱ्या देतात धरणारच नाही. काय पाहिजे? साकवला जास्त खर्च होते, कमी खर्च मोऱ्या होतील आणि रस्ता अधिक चांगला करता येईल. तुमचं काय म्हणणं? कसं करायचं ते बसवायचं ते मोरे पाहिजे का साकव पाहिजे तुम्हाला? म्हणणे का आम्हाला रस्त्याची व्यवस्था झाली तर चांगली होईल ना. ठीक आहे. त्याला विरोधात काय नाही. गोदरे साहेब त्यांचं म्हणणं आहे की रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा, फक्त इथं साकव नको, मोऱ्या हव्या. बघा ना, होत असेल तसं बसून घ्यायला लागतं. तुम्ही तुमचं मत मांडा. वैयक्तिक काय वाटतं आपल्याला? तुमचं म्हणणं काय आधी मोऱ्या होत्या ना इथं? रुपये करणं योग्य आहे का 2-1.5 लाख रुपयामध्ये मोरे टाकणं गरजेचं आहे? साकव झालं तर कायमस्वरूपी प्रश्न सुटेल ना. अहो हे थोडे असे अनेक ठिकाणी पाणी येतं सर. नाही, आम्हाला काय होते माहिती का, रस्त्यासाठी बाकीचे पैसे हे उघडे करत एकट्या साखव 60 लाखाचं म्हणून हा तुमचं काय म्हणणं आहे? बरं का साहेब, आता काय आहे, एक तुमचं म्हणणं आपण घेऊ, एक मिनिट हा बोला. जवळजवळ आहे ना आठवडा झाला पाऊस उघडला इकडं. 8 दिवसापासून काय झालं, रस्ता सुकल्यामुळे तुम्हाला आता तुम्ही इथपर्यंत येऊ शकलेत, नाहीतर इथं एकदम गैरसोय. इथं मोरे पाहिजे का साकव पाहिजे? साकवा आता गरजेचं का वाटतं माहितीये का, कारण आता उकरले साकव पाहिजे ना. ठीक आहे. वैयक्तिक अशी इच्छा आहे का त्या दोन गावाचा संपर्क तुटला जाणार आहे. पावसाळ्यात इथं पाणी असते, गाडी आणायला साखवची गरज आहे इथं. कारण की उद्या शाळेची येणारी 5-50 पोरं आहे. इथले शेतकरी आजूबाजूचे रस्त्याला नाव द्यायचं म्हणून वाघमारे वस्ती नाव दिलं. बरोबर रस्ता होणार आहे, शासनाचा निधी, काम चांगलं दर्जाचं व्हावा एवढी अपेक्षा करावं, काम नाही व्हावा एवढी अपेक्षा नाही करावं, असं माझं वैयक्तिक म्हणणे. शाळेची 50-60 पोरं येतात तिकडनं, त्याला रस्त्याची गरज आहे. तिकडलं काही गाडी एसटी बस सुविधा नाही. तिकडं टिजूरच्या ठाकरवाडी बसून आपल्यालाच शाळेला पोरं येतात. आता पाऊस उघडलाय म्हणून अशी परिस्थिती नाही तर तुम्ही इथपर्यंत गाडी घेऊन आले नसते. नाही आता पण मुश्किल चालू आहे, चिखल आहेच आहे. आलेत का नाही? साखव व्हायला पण इथं वहाळ किंवा ओढा अहो हाय, आता काय झालं, समोर म्हणतात का पाणी तिकडे काढलं. आता ह्या वावराची लेवल गेली नव्हती तेव्हा पाणी इथं येत होतं का नाही वगैरे बोला, कुठे येत होतं पाणी? पण इथं वहाळ किंवा ओढा कुठे ते दाखवा ना. अहो इथं होतं ना, जमिनीची level केली होती. बनवल्याच्या नंतर झालाय. ते पहिलं वावरावाल्यांनी लेवल केली ना. ते कळतं ना. वावरावाला कडेला पाणी काढतो, मध्ये नाही काढीत ना. ठीक आहे, तो इकडे काय नाही इकडे काय, शेवटी डिपार्टमेंटने सेंटर निवडलं असेल ना. त्यांनी पाण्याचा सेंटर इथं पहिला जास्त होता का नाही, मग तो काय इंजिनियर आला असं त्यांनी काढला असं. ठिकाणी होणार आहे, इकडे मागे एक होणार आहे वाटतं आणि इथे एक होणार आहे. 2 होणार का साखव? चला अजून काय सांगायचंय? धन्यवाद. काय तुमचं म्हणणं आहे? हा, असं साखव कामाला अडचण घेतली, उत्तरडे साहेब म्हणतात कमिशन घ्यायचं 15%. हे कोण घेते त्याचं नाव तरी जाहीर करा ना. कधी म्हटले ते नाही म्हणले कमी नाही, ते आता बोलले नाही तर आणि 15% कमिशनचं बोलले ते. टक्केवारी चालू आहे. कोण घेतं माहित नाही म्हणाले. असं कसं 15%ची टक्केवारी चालू आहे ना. कोण घेतात त्याचं नाव तरी जाहीर करा ना. मग घेतात ना 15% टक्केवारी. कोण घेतात बोला ना. चालू आहे. कोण घेताय चर्चा चालू आहे ते. मोगम चर्चा करण्याचे नाव सांगा ना संदीप शेठ प्लीज. मोगम चर्चा करण्याचे नाव मोगम सांगा. नाही, आता हे कसं आहे, आमचे पहिले सहकारी आहेत. नाही ते आम्हाला ऐका, काय ऐका, ऐका, करायचं ऐका, 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 ते ऐका. तुमचं काही अहो, ऐका, 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 घरी ऐका. असू द्या, तुमचं नाही document काय. करा. अहो, तुम्ही ऐका, 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 ऐका. काय म्हणणं मागं तुमचं? जायचं नाही. बोला, बोला. आता तुम्ही बोलले का नाही तर बोलता बोलता का जास्त निधी आलाय त्याच्यात 15% टक्केवारी कोणतरी असते ना घेतंय. टक्केवारी. मग कोण घेते त्याचं नाव कोणतरी तर कळू द्या घेतंय ना. नाही नाही, जनतेला कळायला पाहिजे ना. अहो, मग त्या कोणतरी कामाला घेतंय. ऐका ना, मी 15% सांगू का? टक्केवाल्याचं नाव कळालं ना, आमचं म्हणणं आहे, त्याच्याबरोबर मी ऐका. तुम्हाला सगळं विरोध करतो ना त्याला. हे बघा, आम्हाला असं ऐकायला भेटले, खरं ऐकायला कुठं माहित भेटलंय नाही. हा, भाऊसाहेब देवडे आहेत ना,
ते 15% टक्केवारी घेतात असं आम्हाला ऐकाय मिळाले. आमचं काय त्यांच्यावर ऐका डायरेक्ट फोन अहो, मग उद्या असं होतं तुम्हाला पण कमिशन पाहिजे असं पण होऊ शकतं. त्या चर्चेला काय अर्थ नाही ना. अहो, मी तेच सांगतो ना यांना. हे म्हणतात कोण अशा चर्चेला काय अर्थ नाही. पण तुम्ही पत्रकार मंडळी असं करा, भाऊसाहेबांना मी फोन लावतो, तुम्ही 15% घेताय का नाही तर तुम्ही त्यांची डायरेक्ट बाईट घ्या ना पत्रकार मंडळी. मग तुमच्या तुम्ही ना ऐका ना, त्यांना फोन करा आणि बोलून घ्या इथं. त्यांना बोलून घ्या इथं. माझं बी तेच म्हणणं आहे का बुवा त्यांनी सुद्धा यावा, कारण की आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत भाऊसाहेब आणि त्यांच्या याच्यामधून अनेक कामं झाली. हे काम बी त्यांच्याच प्रयत्नातून मंजूर झाले. कामं त्यांनी खूप आणलेली, परंतु कामाचं पुढं काय झालं हा बी मोठा प्रश्न. गुणवत्ता राखली जात नाही. गुणवत्ता नाही. अहो, शिक्षक राखली जात नाही हे बरोबर आहे. हे प्रत्येक वेळेस अर्ज करतात. यांनी केलेल्या अर्जाचं पुढं काय झालं यांनी सुद्धा सांगावं ना. बरोबर आहे का नाही. भाऊसाहेब एवढ्याने कामं आणली हे म्हणतात ते टक्केवारी घेता असं बाहेरून ऐकायला भेटलं. बरोबर आहे का नाही. कामाची गुणवत्ता खराब झाली. बरोबर मान्य, यांच्या गोष्टीची मी सहमत आहे. यांनी त्या गोष्टीला पत्रव्यवहार केला पण पुढं काय झालं यांनी समाजाला सांगावं ना काय झालं. प्रत्येक अडथळ्याच्या जेवढ्या कामं झाल्या तेवढ्या यांचे अर्ज आहेत. यांनी पुढे सांगावं काय झालं. झालं का तुमचं बोलून? हो. आता बोलू नका अजिबात. ओके. हे ते सांगायचा विषय आला का भाऊसाहेब देवाडे ज्यावेळी पूर्वी ZP सदस्य झाले अतिशय चांगलं काम होतं. सर्वांना ते पण तुम्ही एक प्लीज. हो सर, एक मिनिट. सर्वांना एकजुटीला घेऊन गावचा विकास कसा होईल, आपल्या भागाचा परिसर कसा विकसित होईल अशा दृष्टीने झालेला माणूस. भाऊसाहेब देवाडे हे माझे नातेवाईक पण आहेत. आता हे विषय काय नाही, पण काय होतं त्यांच्या घरगुती काय असेल ते त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही अर्ज करता, अर्जाचं पुढे काय होत नाही. अर्जाचं काय पुढे झालं तर काय होतं सर, आपण ज्यावेळी अर्ज करतो प्रशासनाकडं का बाबा ह्या ठिकाणी हे तर गैरव्यवहार झालेला आहे, प्रशासन काय म्हणतं का गैरव्यवहार झालेला आहे, मग आपण प्रशासनाला पत्र देतो, गुन्हा दाखल करा. प्रशासनाला सगळं पत्रावर करून सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत. ही आपल्या भागाची वस्तुस्थिती आहे. आणि इथं त्यामुळं ठेकेदार किंवा ही अशी काही गैरव्यवहार याला चालना मिळेल. यांना पण शंका येते ना, मग अर्ज करताना पुढे काय होत नाही. आणणाराला आहे ना काम आणणाराला शंका देण्याची काय काम ए, तुला सांगितलं का बस तू माझं झालं बोलायचं, तुला बोलता येत नाही काही उद्देश. तर त्याच्यामध्ये विषय असा होतो का आपण जे तक्रारी करतोय ते आपण त्याचा पाठपुरावा पण करतोय. प्रत्येक वेळी माझ्या स्वतःचे पैसे पदरचे पैसे कडून जा पुण्याला जा इकडं तक्रारी कर हे माझं चालू आहे प्रामाणिक भावनेने. परंतु यांची सत्ता असती काही लोकांची, त्यांची संगनमत असते, माहिती मिळायला अडचण पण होते. काही करता येत नाही. आणि वारंवार सुद्धा माणूस आहे ना साहेब वैतागून जातो. जिथं गैरव्यवहार झाला सिद्ध झालंय तरी पण आपल्याला इथे 100 वेळा चक्रा मारावं लागतात, काम होत नाही. अहो आमदार साहेब सुद्धा ते BDO नाराजी मागे तहसीलदारच्या पुढं हात टेकले त्या आमदारांनी. हे प्रश्न त्यांचा प्रश्न काय होता? प्रश्न असा आहे की काय होतं ते त्यांना सांगितलंय का मी जसं अर्ज करतोय बा तुम्ही माझ्यासोबत होते अर्ज करायला, हे पण होते काही दिवसांपूर्वी. आता हे काही गैरसमजापोटी किंवा काही गेले असतील त्यांच्याकडे तर जाऊ दे, त्यांचा काही फायदा होत असेल चांगली गोष्टी. परंतु कोणाकडे भाऊसाहेब देवाडेंकर मग आता तुमच्या दोघांमध्ये क्रॉसिंग आहे का भाऊसाहेबांमध्ये आणि तुमच्यामध्ये? आमचे क्रॉसिंग वगैरे काय नाही साहेब. त्यांचं असेल काय, जाऊ दे आपल्याला. कसं असतंय आता मी समजा इथली कुठेतरी बातमी केली तर इथला नेता कोण आहे भागाचा भाऊ देवाडे. मग त्यांना असं वाटतं का बा हे मला टार्गेट केलं जाते, व हे माझ्या गावातले उन्ही तुम्ही कुठून आणलं नाही संदीपराव, पाहिजे. त्यांना शंका जी आहे ना, जसं 15% कोणाला तरी मिळतात त्यांची पण शंका आहे, बा तुम्ही अर्ज करताना पुढे काय होत नाही मग काय, अशी शंका. अहो मग मी तेच सांगतोय अर्ज करायला हे पण आहेत ना, त्यांची शंका दूर झाली. आता तुम्हाला आता त्यांचं बोलणं होतं मी अहो अर्ज यांनी पण केलेत की. मग काय झालं तुमच्या अर्जाचं पुढं? आमच्या अर्जात काय झालं ते तुम्ही त्या अहो तुम्ही अर्ज केले की नाही? हा. काय झालं त्याचं? दंड झालाय त्याला. मी पुन्हा केलेल्या दंड अर्जाला झाला. दंड झाला घरकुलावाल्याला. पुढं काय झालं? पुढे काय दंड तुम्ही झालाय. लय- अहो, ऐका ना. भरायचा का नाही तो शासन ठरवेल अहो. ना. मी ठरवणारा कोण आहे? ऑर्डर झाली, ऑर्डर झाली, ऐका ना, पुन्हा काढू नका. ऑर्डर झाली. आता बोललो आता तुम्हाला मी सांगतो पत्रव्यवहार करताना मी काय सांगतो, मी इंजिनियर आहे, संदीप उतडे पत्रकार आहे, ते मी इंजिनियर नाही, संदीप उतडेला जास्त कळतं. तो रस्ता आपल्याला झाला, आता आम्ही काय हॉटेल समोर सिमेंटचा रस्ता झाला, याचा रस्ता आताही तुम्ही इथं गेल्याच्या नंतर तिथं शूटिंग करा, त्याचा दर्जा खराब, याचं काम बंद करायला मी स्वतः होतो. बरोबर, हे माझ्या बरोबर होते. इंजिनियर संघ काय टेक्निकली बोलले, परत रस्ता होऊन गेला तरी यांनी शब्द उचलला का विचारा, त्यांच्या चॅनलला त्या रस्त्याची बातमी आहे का यांना डायरेक्ट विचारा. बंद करायला मी होतो ना, हे बोलले ना, मी वाचतोय ना, बोला ना. अहो, कसं आहे, आता तुम्हाला समजून आला असेल हे भाऊसाहेब त्यांना देवाडेंनी संशय. पाठवलेले पंटर लोक आहेत.
काय इथं काय संदीप उतरडे आता करतो आम्ही हे पण पंढर लोक झालो. झाले यांच्या सगळ्या हे रस्त्याचं राहतात काम तिकडे बंद खाली. आहे, आम्ही त्यांना होतो. संशय आहे मग. अहो या आल्यात इकडे अहो कसं आहे सर यांना माहिती नसते अहो आम्ही आलो का तर सकाळी मेसेज वाजला गावच्या ग्रुप सचका सामना मग पुढे सचका सामना हा मेसेज खाली टाकला आला ना तू बरं झालं आला मग आम्ही कोणाच्या पडणार नाही का कोणाचं बाजरीचं पोतं आमच्या घरी येत नाही संदीप उतळे नाही देत भाऊ देवडे नाही देत बाजरीचं पोतं हे कसं आहे, हे नाराज आहे माझ्या वैयक्तिक वैयक्तिक कष्ट म्हणून करून तिचा तो राग जायला येतो लागला. असू दे नाही, नाही, तुम्ही हे शूट करा काय होतं माहिती कोणाच्या घरी का जातं ते पत्र्यावर करतात ते तुम्ही मग वेगळं. करा मग करता अहो, ना. याचा वैयक्तिक राग आहे हे राहतात खाली हे माझ्यासोबत असतात हे कसं त्यांना काही गैरसमज झाला असेल माझ्यापासून अहो, अनेक जण भाऊसाहेब पक्ष सोडून देवाऱ्याला जातात. सवय. का बघ 2 गट बनवायचे कोण मित्र असेल त्यांना ओढून घ्यायचं त्यांना म्हणायचं मी तुला शाळेवर अध्यक्ष करतो आमक करतो तमक करतो परंतु विषय असा आहे बरं का संदीप भाऊनी आतापर्यंत एवढं आवाज उठवला ना. ऐका तुम्ही प्रत्येकाला गप नका करू आमचं ऐका तुम्ही मग गाव नाही आम्ही गावकरीत ना आमचं का नाही ऐकायचं तुम्ही या इकडे या प्रत्येक वेळेस संदीप भाऊनी विरोध केला तर संदीप भाऊनी चांगलं काम आणलं कोणतं ते सांगावं त्यांनी विरोधच का केला कमिशन साठी केला का संदीप भाऊनी विरोध का केला आता आम्हाला अशी संदीप भाऊंचा वैयक्तिक फायदा होता म्हणून केला काय ऐका ना, त्या रस्त्याच्या यांचं बाबतीत म्हणणं घ्या. एक यांचं संदीप म्हणणं भाऊंनी उत्तर देतो. वैयक्तिक कोणतं काम मागवलं किंवा कोणतं हे म्हणतात ना समाजकारण करतोय आम्ही कोणतं समाजकार्य केलं यांनी आता संदीप भाऊ जसे बोलले ना 15% ची चर्चा आहे तशी माझी चर्चा ऐकाय आली का मला XYZ व्यक्तीनं सांगितलं ते व्यक्तीचं संदीप भाऊ जसे म्हणले ना भाऊ देवड्याला 15% कुठून भेटायचं मला समाजातून ऐकाय आलं त्याचं नाव पुढे नाही मलाही अशी चर्चा आहे का मी जो रस्ता आडवा यांच्या बरोबर होता त्या रस्त्यावाल्याने काहीतरी काळ दिलं संदीप भाऊला असं कळालं त्यांनी गुन्हा दाखल करावा त्यांनी गुन्हा दाखल करावा तुम्ही काय घेतलं त्यांनी गुन्हा दाखल करावा घेतला मग तुम्ही असेल. गुन्हा दाखल करा ना त्यांचं काय 15% झालं वाल्यावर. असेल तर तुम्ही 15% काय जे काय आम्ही करा 15% त्यांना काय माहिती ऐका, ऐका, मला काय म्हणायचंय यांच्या शब्द यांचं म्हणणं आलं का भाऊ देवाड्यांनी 15% घेतात मग आता माझं म्हणणं ऐका, नाही. ओ, ऐका, तुम्हाला ऐका, ऐकायला ऐका, कमी एकतर ऐका, डोकं कमी चालतंय. ऐका, शब्द होय. चर्चा आहे अशी ऐका. तुम्ही काय माझं नाव एक मिनिट सांगता ऐका, मी बोलतो डायरेक्ट अहो डायरेक्ट काय ऐका. काहीतरी अर्ध घेऊन संदीप पाहता ऐका. तुम्ही मध्ये यांचं म्हणणं आहे का नाही? बोला हो यांचं घ्या जरा बोला. ऐका, ऐका. यांचं म्हणणं आलं का नाही 15% घेतात मग आता यांनी हा उद्योग केला करायचं ठरवलं का नाही मग यांना 15-20% मिळून हे का बसणार पत्र्यावर करणार हे सिद्ध करावं ना इथं मस्ती झालेले त्यांनी सांगितलं ना साखा उद्या नाही जीव गेला तरी चालेल तुमच्यावर आहे ना हप्त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. हो, संदीपजी, यांना कमिशन मिळालं तर तुमच्यावर अतिशय गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. काय होतंय? ऐका ना, का असं? सत्य गोष्ट असते ना हे ऐक ना जरा. तू मग जरून 15 मिनिटं सारखं चालू लेक्चर 5 मिनिटं थांब माझं बोललो होती माझ्यावर तुला काय आरोप करायचे खोटे नाट्य तुला काय बदला खोटे नाही करीत तू. प्लीज 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 बोलू नको त्यांना बोलू द्या. ऐका ना 2 मिनिटं थांबा जरा. बरं, ऐका ना. हो. ऐका ना, तुम्ही पण बोला 5 मिनिटं तुम्ही बोला 5 मिनिटं 5 मिनिटं तुम्ही इथं संघच बोलू नका सगळेजण. एकेकाने बोला ना. मूळ मुद्दा तो येतो घेतला त्याच्यात तुमचं काय म्हणणं ते मांडा बाकी आम्हाला आमचा केवळ म्हणणं आता यांना कुठे आता काय आपण सांगितलं का आपला विषय काय होता हे आले मध्ये. आता भाऊसाहेबांनी यांना पाठवलं पट्टर लोकांना हे आले माणूस आहे भाऊसाहेबांनी कसला पाठवलंय पाठवलं हे सगळं गुन्हागाराचे नाही तेव्हा ही बाजू सगळी दलित वस्ती जमिनी म्हणून थांबा 1 मिनिट असं होणार पंटर नाही म्हणतात पंटर. तुम्ही स्वतंत्र बोला याला स्वतंत्र मध्ये बोलू नका फक्त क्रॉस करू नका घ्या, घ्या, त्यांचं घ्या, चालतं. घ्या त्यांचं. नंतर बोलू. नाही, नाही, त्यांचं सगळं सांगून चोख. झालंय. नाही नाही यांचंच म्हणणं घ्या परत यांना मध्ये बोलायला लावू नका तुमचं म्हणणं पूर्ण द्या आता हा काय म्हणणं आहे? बोला कोणाला कोणाला बोलायचे त्यांचं घ्या आणि मग तुम्ही बोला ना. ओ प्रदीप ये इकडं बोला नाही, आम्ही बोलणार ना मुद्देवाल्यावर बोल ना मग आहेत की? दादा बोलतोय ना. संदीप हो, 2 मिनिटं ऐका जरा. हे बघ, तू सगळ्यांचा वेळ घेऊ नका तुझ्या शब्दाखाली सगळे आलेत ना तू 2.5-3 मिनिटं तुझा विषय मांड बरं. चर्चा मुद्द्यावर सगळ्यांना जाऊ दे. शेवटचं बाईट द्या आणि संपून टाका. हो, चला घ्या बरं चला सगळे घ्या चला एकदम चला पटकन. कोण बोलतोय बोलणार कोण आहे आधी? हे बाबा तुझं काय ते तुझं ते संदीप तुझा काय विषय तू पहिला विषय मांड आणि तुम्हाला काय बोलायचं तुम्ही नंतर बोला विषय संपला बस. एकेकाने बोला. तेच म्हणायचं. ऐका ना आमचं एवढंच म्हणणं आहे की तो बोलतात तर बोललं का तेच झालं बोला. आणि गावकीचं काढायचं चला गावामध्ये या विषयावर बोला काय हे अरे आम्हाला मुख्य अशी थांबा. आम्हाला मुख्य विषय बरं आता तुम्ही मध्ये कोणीच बोलू नका याचं होऊ दे सगळं ऐकून घ्या फार तुमचे आरोप झाले ना ते ऐकून घ्या 10 मिनिटात फोन करतो. त्यांना थांबलं बोलताना. हे ऐका ना संदीप या साईडला घ्या तिकडे चला आपण लाईट येईल सगळी फोटो पण घ्या नाही हे बघ, हे सगळं खाली येतं ना ते हे मागे दिसतंय सगळं बेस्ट ठिकाण. बरं ठीक आहे साहेब ओके स्टार्ट आहे का चालूच आहे लाईव्ह चालू आहे.
मग जरून तोच विषय झालेला आहे. वाणी सर आपणही आलेले आहेत सर्वांचं. आता इथं काय होतंय, सत्य गोष्ट असते ना तिला खूप त्रास होतो, त्याला खूप म्हणजे सहन करावं लागतं सत्यता असल्यावर. ह्या गावाचा जो तुम्हाला बघायशी मी सांगितलं का भाऊ देवडे नावाचा व्यक्ती हा जो त्यावेळी ZP सदस्य झाला, आमचा पतू नातेवाईक आहे, आम्ही स्वतः त्यांना मतदान केले. त्यांनी अगोदर 4-5 वर्ष फुल चांगली कामं केली, परंतु जशी त्यांना काय डोक्यात गुरमी गेली, काय झालं, आमच्या गावाचं वाटोळ केलं साहेब त्यांनी. आरोप का करता तुम्ही? हो सांगतो ना तुम्हाला, कारण ते हेच इथं आल्याचं विषय काय हा त्यांचा विषय जाऊ द्या, हा विषय. ह्याच्यामध्ये एक काम त्यांनी केलं, यशस्वी झाले दाखवा, आणि काय बक्षीस असेल ते मी देणार तयारी. दवाखाना बांधला, जनावरांचा दवाखान्यावेळी ते पंचायत समिती सदस्य होते, त्यांनी ते काम मंजूर केलं नाही. ते वरून आले तर जयदार काम झालेले त्यांनी पण शिफारस तर केली असेल ना. नाही. ते ZPचं प्रत्येक ठिकाणी इंगळूनला झाला, सगळीकडे झाला, आणि याच्यामध्ये झालं धोरणात्मक काम. भाऊंनी विकास कामं काही केलीच नाही. तेच माझं म्हणणं आहे का भाऊ देवाड्यांनी खूप विकास कामे केली. कोणत्याच गावामध्ये अशी विकास कामं झाली नाही. एका जागेवर 4-4 वेळा रोड झालेत सिमेंट कॉन्क्रीटची, म्हणजे अशी चांगली कामं झालेली आहेत. पण आता ती कशी आहेत, एक काम धड दाखवा म्हणेल ती पैसे हाराय तयारी. आणि हे इलेक्शन आता ZP झाले पुरावासहित बोलता का हवेत गोळ्या मारता? पुरावा मी कसं म्हणतोय, मी आलो का नाही, मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे कशा पद्धतीचं इथं गरज नसताना काम केलेलं आहे. इथं काही गरजच नाही. तुम्हाला जिथं गरज आहे तिथं तुम्ही करा ना, आम्ही पण तुमच्या सोबत आहे. परंतु तुम्ही साहेब, जर तुम्ही जे म्हणता विनाकारण ना, काम इथं गरज सुचवता, नाही आमचं एवढं साखळीची, म्हणणं आहे ऐका, सर. एक मुद्दा आहे. मी ते सांगतो साखळीची तुम्हाला. गरज नाही असं तुम्ही म्हणता ना. ज्यावेळेस सर्वेक्षणाला अधिकारी आले त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? त्याच वेळेस काय विरोध केला नाही? मग तेच सांगतो ना तुम्हाला. जरी इथं गरज आहे की नाही हे ठरवणार तुम्ही नाही किंवा भाऊ पण नाही. हे शासकीय अधिकारी जे टेक्निकली इथं आले असतील, त्यांनी सर्वे केला, त्यांच्या लक्षात आलं, केलं ना. तेच होणार ना. तांत्रिक बाबी त्यांना तुम्हाला ते मंजूर नसेल तर तुम्ही तसं पत्र द्या किंवा त्या अधिकाऱ्यांना पुन्हा जागेवर बोलवा. हेच सांगतो Re-estimate तुम्हाला. करा. हेच सांगतो तुम्हाला, सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. याच्यामध्ये साखवचं ज्यावेळेस मला काम कळालं, भाऊसाहेब देवडे आणि अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून साखव, तर माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, इथं काही पूल नाही, नदी नाही, तुम्ही बघता इथं काहीच नाही, इथं साखव कशासाठी? मग त्यावेळी मी इथं स्वतः आलो, मी पाहिलं हे इथून एक नाला वाहतोय, त्या नाल्यावर जर 2 मोऱ्या टाकल्या साखवची काही गरज नाही. परंतु त्यांनी असं केलं की याच्यामध्ये विनाकारण साखव घ्यायला लावला. साखव झाल्यामुळं काय झालं, जे काम 15 लाख रुपयामध्ये होतंय त्या कामाचं इस्टिमेट गेलं 60 लाख रुपयानं. तर माझी भाऊ देवड्यानं उभी काही आरोप नाही. लोक म्हणत असतील ते टक्केवारी घेतात का नाही, माझ्याकडे काही पुरावा नाही, माहित नाही. लोक बोलतात, लोक म्हणतात हे तुम्ही आम्हाला सांगताय. हा लोक बोलतात, कमेंट येतात लोकांच्या, चालू असते कमेंट काय पण होतं. ऐका संदीप भाऊ, या रस्त्याला एक साखव आहे का 2 साखव आहेत? काय असतं इथं, ते काय करतात, समाजाची दिशाभूल करतात. आपल्याकडं रस्ता होणारी, रस्ता असणारे खडीकरणाचं ते काय सांगतात. माझा प्रश्न काय आहे, ह्या रस्त्याला एक साखव आहे की 2 साखव आहे? ऐका ना पुढं सर, ते काय थोडं सविस्तर सांगायला लागेल ना मला. तर त्याच्यामध्ये काय आहे का, ते काय सांगतात, इथं लोकांची दिशाभूल करतात का आपल्या सोयीसाठी रस्ता होणारी चांगली गोष्ट आहे, आपल्या सोयीसाठी रस्ता झालाच पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये काय सांगता, इथं सिमेंटचा रोड होणार, कोण म्हणते इथं सिमेंटचा होणार आहे, कोण म्हणते इथं डांबरी होणार आहे, इथं फक्त खडीकरणाचा रोड होणार. तो इथपर्यंत सांगते ना. मग लोक ऐका ना, ते काय म्हणतात याला व्हॅल्यूज नाही बरं का. अधिकारी जे इस्टिमेट कागदोपत्री इथं खडीकरण आणि साखव हा मंजूर आहे. इथं साखवची गरज नाही, साखवच्या ऐवजी अजून 2 किलोमीटर रोड करा, 3 किलोमीटर करा. काय झालंय, तेजूरपर्यंत आहे ना, तुम्हाला असं वाटतं हा रोड आहे, परंतु ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ते अडवलेले आहेत. लोकांना पायी मग चांगला रोड दिसतोय, पायी यावं लागतं, तिथं यांचं लक्ष जात नाही. तिथल्या शेतकऱ्यांचे काही वाद असतील, त्यांच्याच मित्रमंडळींची जमिनी आहेत, त्यांच्याच कोणी असतील, हे काही एकत्र येऊन वाद मिटवावं आणि एक डायरेक्ट तिजूरपर्यंत यावं. कारण की तिजूरची पोराची पायी येतात, ती मग 4 चाकी गाडीमध्ये इथे इथली लोक शेतकरी जाऊ शकतील. हा रस्ता फक्त इथपर्यंत, इथून पुढं जर तुम्ही गेले तर इथं रस्ता पुढं होऊ शकत नाही का, तिथं बसावं लागेल. मग आता यांनी आयडिया काय केली, रस्ता जर चालू केला तर इथं शेतकरी आडवा येईल, तिथंही आडवा येईल. मग यांनी काय केलं, आपलं फायद्याचं काम करून घ्या. फायद्याचं म्हणजे साखव करायचा. यांनी कोणी अधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी विनाकारण इथं खडकामध्ये खोदले ब्रेकर लावून सर.
आणि खोदल्याच्या नंतर इथं माल टाकलाय. का असं भासवण्यासाठी का इथं खरंच बरं का वाढ आहे. पण साहेब पाणी इकडून यायचं ते जे बोलतात ना 100% बरोबर आहे. परंतु यांनी जो अर्धा वर्ष झाले जसं वावर तयार केलं का त्यांनी तो पाणी इकडून वळून दिलेलं आहे आणि तिथून एक छोटासा नाला वाहतो. तिथं 2-3 मोऱ्या टाकल्या तर विषय मिटतोय. त्या मोऱ्या इथं होत्या पण इथं पाणीच जात नाही. ते कुठून जाईल पाणी. मोऱ्यांचा उपयोग काय. त्या मोऱ्या काढून इथं टाकले असते. रस्ता अजून लांब जाईल. तिजूरपर्यंत जाईल. मेन रोडपर्यंत जाईल 60 लाख रुपयामध्ये. ते करा ना. हे फालतू खर्च कशासाठी आणि कोणाच्या भल्यासाठी. संदीप भाऊ प्रश्न तोच आहे का साकव ह्या रस्त्याला एक आहे की दोन आहे. साकव इथं एक आहे. एक आहे ना. तेच इथं लोकांची गैरसमज केला जातो. मी सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटलो. इथं जे आहेत भाऊदेवाडी ते लोकांना सांगतात 2 साकवी. ते लोक ऐकतात. त्यांना काय वाटतं चला आपल्याकडे कधी रस्ता होणार आहे मग ते गप्प बसतात. पण त्यांना वस्तुस्थिती माहीत नसती. इथं कोणतं काम आहे खडी करण्याचं काम आहे. भाऊदेवाडे दिशाभूल करतात का. यस असं यांना वाटतं. हो त्याच्यावर कार्पेट नाही काय नाही तर ग्रामस्थांना विचारांना म्हणावे. त्यांचे सहकारी त्यांना म्हणावे इथे किती मुक आहे. संदीप भाऊ आणि या रस्त्यावर नंतर बोलू. ऐका. हो खडीकरण होणार आहे. कार्पेट ह्या पडणार जागी आधी मोऱ्या होत्या का. आता जे तुम्ही म्हणताय मोऱ्या टाका तर ह्या जागी आधी 2 मोऱ्या दिसतात तिकडे काढून टाकलेल्या. त्या 2 मोऱ्या खचल्यात असं आम्हाला इथं आलं माहिती कळाली. ते सांगतो मला. खचल्या वगैरे काय नाही मोऱ्या. इथं मोऱ्या होत्या. पूर्वी हे पाणी थोडंसं इकडून यायचं त्यामुळे इथं ग्रामपंचायतीने आणि जेव्हा काम चालू होतं इथं त्यावेळी इथं मोऱ्या टाकल्या होत्या. परंतु जसं हे पाण्याचा प्रवाह 10 वर्षापूर्वी वावर झाल्यामुळं बदलला. इकडं पाणी यायचा प्रश्न नाही. त्या मोऱ्या त्याच राहिल्या. मग इथं जेव्हा वावर झालं तर तेव्हा थोडीशी माती जाऊन त्या मोऱ्यामध्ये थोडं माती गेली आणि त्या लॉक झाल्या. लॉक काय नाही होत्यात. तिथं जर प्रवास यायला जायला वाटच नाही. जिथं पाणी जातच नाही मग ते लॉक झालं. मग त्या जर मोऱ्या इथं गरज नाही हिथं काढल्या लावल्या असत्या विषय सॉल्व आहे. मोऱ्या लॉक झाले की खचले होते. खचल्या नाही. कसं खचल. संदीपराव तुमचा मुद्दा लक्षात आला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढे आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी. साहेब स्टंटबाजी नाही. तुम्ही स्वतः वस्तुस्थिती बघताय. तुम्हाला माझं पटते का नाही पटत किंवा मला तुम्हाला पटून निवडणुका पुढे दे. निवडणुका पुढे दे. निवडणुका काय भाऊदेवाडे काय जिल्हा परिषद लढवणार आहे का. तुम्ही स्वतः मी कशाला लढू. तुम्ही पंचायत समिती किंवा काय गरज आहे? इंटरेस्टेड आहे का. अहो गरज काय आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यात पडायची. नाही मला लढवायचीच नाही ना. वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती कशाबद्दल. पुढे वातावरण निवडणूक आहे ना. मी कोण आहे. तुम्ही नागरिक आहे. अहो नागरिक आहे पण मला लढवायचीच नाही. ज्याला लढवायची त्यांनी लढवावा. निवडणूक चांगलं लढवणार काम करावं. मला कशाला निवडणूक लढवायची साहेब. परंतु इथं जे असं हे चाललंय आपले आमदार सिव्हिल इंजिनियर आहेत. मला हे सांगायचं वाईट वाटतं साहेब. सिव्हिल आमदार असताना त्यांनी इथं येऊन बघायला लागत होतं. काही इथं आपल्या हाताखालचे कार्यकर्ते काय ते आपल्या दिशाभूल करतात का काय करतात. आमदार साहेब तुम्ही हे काम मंजूर केले. हाताखालचे हो, कार्यकर्ते आमदार कोण? साहेबांना अख्खा तालुका अहो पडला साहेब. हाताखालच्या हातात तिथं अधिकारी म्हणतात त्या भाऊदेवाड्यांनी सांगितलं आम्हाला काम करायला. तुम्ही हाताखालचे कार्यकर्ते म्हटले आमदारांचे नाव कोण. हाताखालचे कार्यकर्ते नाव सांगा ना. सांगितलं ना तुम्हाला Estimate वगैरे अधिकारी बनवतात. भाऊसाहेब देवडे तिथं कार्यालयात जातात. त्यांनी हे एस्टिमेट बनवलं. समाज कल्याणची जी टीम आली होती त्यांनी बोलवली होती आणि त्यांनी इथलं सर्वे करायला लावला. तिथले सर्वे करणाऱ्या लोकांनी कोणाच्या सहाय्य घेतल्यात, किती लोकांचे घेतल्यात, इथं किती दलित आहेत आणि इथं साकव खरंच गरज आहे का. आणि समाज कल्याणच्या एस्टिमेट करणाऱ्या ते हे करणाऱ्यांना कोणतं ज्ञान आहे तांत्रिक. तुम्ही आमदार साहेबांना आता ब्लेम केला मग तुम्ही का नाही त्यांच्या कानावर ही बाब घातली. किती वेळा घातली. अनेक वेळा घातली. अधिकारी आमदार साहेबांचं ऐकत नाही का. तेच म्हणतात आता माझंच ऐकत नाही. चला सांगून झालं. नाही मला बोलू द्या. मला बोलू द्या. मागाचा माझा प्रश्न असा आहे काय होतं साहेब माहितीये का. त्यांचं काम बंद आहे. हा कोणाचं काम. ते काय त्यांचं काम. नाही त्यांनी आपण काय त्यांचं काम बंद नाही केलं. ते काम चालू त्यांना करू आल्यावर शकतात. तुम्ही सांगितलं ना गाडी हा बंद जरा करा. 5 मिनिटं बंद करा फक्त सांगितलं. 5 मिनिटं त्यांनी चालू करायला पाहिजे होतं. त्यांनी नाही केलं ते तर आपली चूक नाही. तर त्याच्यामध्ये विषय असा आहे सर का फक्त आमदार साहेबांकडे माझे हात जोडून कळकळली विनंती. समाज कल्याण निधी कासाठी असतो. गोरगरीब SC लोकांसाठी असतो. समाजाच्या तो योग्य ठिकाणी समाजाच्या कल्याणासाठी करावा. ठेकेदार अधिकारी किंवा जे कोणी असतील टक्केवारीची चर्चा आहे अशा लोकांसाठी नसावा. आमदार साहेबांनी माझ्या गंभीरतेने दखल घ्यावी. माझा जीव गेला तरी चालेल पण इथं मी साखर होऊन देणार नाही. हे ज्या ठेकेदारांनी हे चुकीचं काम केले. ठेकेदार कोण आहे मगाशी विचारलं कोणतरी दादा भाऊ का डोके का काय नाव आहे. त्यांना बी माझी विनंती साहेब ठीक आहे तुम्हाला वरून ऑर्डर आहे तुम्ही काम करणारी परंतु आपल्या मनाला विचारा का हे इथं काय करायला लावणार. तुम्हाला आधी साखर करून त्याचं बिल काढायचं आणि नंतर हा रस्ता होणारच नाही. कारण की मी सांगतो 50 लपटी आहे रस्त्यात.
संमती नाही कोणची साहेब. आणि हे जे मागा जरूर बोलतात का तिकडून 50 पोरं येतात आणि आमचं ते असं आहे. त्यांचं म्हणणं सांगतील ना. हो हो मी सांगतो ना, मग ते दिशाभूल करतात ना. इथून जरा 5 मिनिटाच्या अंतरावरून गेला रस्ता बंद आहे, यायला जायला रस्ता नाही इथल्या लोकांना. तुमचा मूळ मुद्दा आहे साखर होऊ द्यायचा नाहीये. साखव झाला नाही पाहिजे, फालतू खर्च नाही पाहिजे. इथं सगळ्यांची मिटिंग घ्यावी, आरपार ते 60 लाख रुपयापर्यंत रस्ता करावा, सिमेंट कॉन्क्रीटचा करावा, दलितांची उन्नती झाली पाहिजे, सर्व लोकांचा फायदा झाला पाहिजे. माझी एवढीच विनंती. आणि धन्यवाद. रस्ता आधी चालू करायला पाहिजे होता असं तुमचं म्हणणं आहे. हा, मग रस्ता का नाही चालू केला त्यांना विचारा ना. तुम्ही रस्ता का मोठं चालू काम आहे करत म्हणून नाही? अगोदर केलं असेल. साहेब रस्ता पहिला चालू करा तुम्ही. नाही, बरोबर आहे. रस्ता जर आधी केला तर हे जे कामाला गाड्या बिड्या येणार त्याने तो रस्ता खराब होणार ना. ठीक आहे, तर ते इंजिनियर काय का असं ना, इंजिनियर पाहणार. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याची गरज आहे आमदार साहेब, तुम्हाला आम्ही मत दिले, ज्याची गरज आहे तुम्ही येऊन बघा. आणि या असं जर समजा तुमचं खाली जर म्हणणं चुकीचं चालत बातमीच्या असेल, माध्यमातून आमदारांपर्यंत पोहोचू. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. तर तुम्हाला तर काय मांडायचं थांबा, इथे येऊ द्या ना त्यांना. या इकडे 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 इकडे. अरे इकडेच या, इथंच या, तिघं. नाही, यांचं येणार नाही. त्यांना बोलू द्या. नाही, नाही, नाही. वाघमारे साहेब तुम्ही पण या. थोडक्यात बोला. थोडक्यात बोला, उद्देशित बोला. 1-2 मिनिटात बोलला तरी तारीख तुम्ही आहे ना, तुमच्या घरी इथं तुम्ही बोला. तुम्हाला बोलायचं पाहिजे ना. तुम्ही गाव किंवा बोलू नका फक्त. हो, काय बोलायचं पटकन बोलून घ्या. आपण आता गाव- एक मिनिट, तुम्हाला पण बोलायचं आहे का? ऐका त्यांना बी घ्या ना, हो. फ्रेम मध्ये या. बरोबर. हो या ना तुम्ही पण या. हो या. आता दादूला घे. दादू या, थांब तिथे बाबा ये. नाही नाही, महत्वाची भूमिका फक्त यांची आहे. काय मांडायची स्थानिक सांगा बरं ग्रामस्थ पटकनी. थांबा 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 थांबा. बोला. आता हा जो साहेब रस्ता आपला परिचय द्या ना पहिला. मी अविनाश संभाजी वाघमारे या स्थानिक आहे मी इथलाच. तर आता आमच्या वस्ती इथं खाली आहे. आमचं एक वाघमाऱ्यांचं घर आहे, आम्ही शेजारी देठ्यांचं घर आहे, ते पण दलितच आहेत. इथं वरती कौदऱ्यांचं एक घर आहे, इथं वरती घोगरे आहेत आणि सगळ्या शेती आहेत इथं पुढं. आता हे जे इथं काम चाललंय याच्यापासून ही सगळी हरिजन वस्ती जमीन आली, ही सगळी दलितांची जमीन आहे. आणि इथं पहिल्या मोऱ्या होत्या, आता समोर दिसतात त्या मोऱ्या बी, त्या काय टिकल्या नाही तिथं, ते खचलं होतं तिथं. आणि पावसाळ्यात काय होतं, आता एक 8-10 दिवसापासून पाऊस उघडल्यामुळे इथं पाणीचा स्रोत काही कमी आहे, म्हणजे पाणी जास्त आहे. पण पावसाळ्यात इतकं पाणी येतं ना इथं का ते टिकू शकत नाही. आणि शाळेची मुलं आहेत ती दूरची 50 ते 60 मुलं आहेत ती शाळेची, ते त्यांची जाता येतं या रस्त्याने. ती जूर गाव आहे तिथली लोकं येतात, आमचे सगळे शेतकरी आहेत तिथं. त्याच्यामुळं ह्या रस्त्याची आम्हाला गरज आहे. आणि पहिल्या मोऱ्या होत्या त्या काही टिकल्या नाही, म्हणून जर साकव झाला तर ते चांगलंच होईल असं आमचं म्हणणे. तुम्हाला काय बोलायचं? तुम्हाला काय बोलायचं? ये ना. मगाशी बोलत स्थानिक ते आहेत, बाजूला. बोला. बाकीचे हे स्थानिकच आहेत ना. नाही, नाही, इथले. बोला काय बोलायचं पटकन बोलून घ्या. मी मल्हारी पांडुरंग जाधव, माझं वैयक्तिक असं मत आहे का हे पत्रकार मित्रांना, कारण की तुमचे पत्रकार मित्र संदीप भाऊ यांना विरोध दाखवलाय. तुम्ही पण आमचेच आहे. हा, आम्ही पण तुमचेच मित्र आहे. त्यांनी विरोध दाखवलाय, त्यांचा साखवला विरोध आहे का वैयक्तिक भाऊ देवाड्याला? उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन आलंय, भाऊ देवाड्याला विरोध. साखव काय आता इलेक्शनचं आरक्षण जाहीर झालं मंजूर नाही झाला. साखव बरेच दिवसापूर्वी मंजूर झालाय. तो भाऊ देवाडे आला, तो टेक्निकल भाऊ देवाडे इंजिनियर नाही, भाऊ देवाडे टेक्निकल इंजिनियर नाही. इंजिनियरांनी सांगितलं का इथं मोऱ्या खासत्यात, साखवची गरज आहे, असंच काहीतरी पत्रव्यवहार त्यांनी प्रशासनाने केला असेल ना. मग ते सांगतात साखवची गरज आहे, मग आता हे म्हणतात साखवची गरज नाही, यांनी पत्रव्यवहार करावा, नाही तर प्रशासनाला दारेवर धरावा ना. वैयक्तिक भाऊ देवाड्यावर आरोप करून काही फायदा नाही, किंवा आमदारावर करूनही काही फायदा नाही ना. आणि उद्या मी असं बोललो हे म्हणणार भाऊ देवाड्याचे पटणार आले होते बोलायला, असं आहे ना. ते तुमचे मित्र आहेत. हा, आमचे पण मित्र आहेत ते. थांबा तो, थांबा. एक मिनिट. परिचय द्या. मी गोरक्षोरी राहणार आपटाळे. तर आमची शेती तर पुढं थोड्याशा अंतरावरती आहे आमची शेती. तर आमची पावसाळ्याच्या वेळेला येण्याची गैरसोय होती आणि उन्हाळ्याची सुद्धा गैरसोय असते इकडे यासाठी, का बा रस्ताच नसतो आम्हाला. तर बा आम्ही गेले 4 ते 5 वर्ष जवळजवळ मागणी करतोय. शरददादांकडं पण केली, अतुल शेठकडं केली, परत देवराम शेठ लांडे यांच्याकडं पण केली, अनेक जणांकडं मागणी केली, पण अजूनपर्यंत आत्ताशी पहिल्यांदा काहीतरी मंजूर झाला तो थोडासा रस्ता आणि 2 साखव धरले त्यांनी त्यात वाटतं. तर आमची एक प्रामाणिक अशी म्हणणं आहे का बा रस्ता झाला पाहिजे, तुम्ही कुठल्या मार्गाने करायचा कसा करायचा तो त्यांनी त्यांच्या पातळीवर ठरवलं पाहिजे. पण रस्ता हा आमचा तिथपर्यंत गावजोड आहे, ती जो आपटाळी रोड आहे, हा रोड झाला पाहिजे. आणि ते मागाशी म्हणले का बा हरकती जागेवाल्यांची, हरकती कुणाच्याच नाही आहे, सर्वजण जागा द्यायला तयार आहेत. आम्ही स्वतः शेतकरी आहेत. साखवचं बोला. हां, साखवचं हो द्या ना. किती साखव आहेत साहेब?
2 साखव आहेत. Estimate पाहिले हा. तुम्ही? नाही पाहिलं नाही, पण 2 आहेत असं ऐकले मी. कोणाकडून सांगितलं 2 आहेत? नाही त्यावेळेला ते पाणी करायला आलते ना ती लोक, ते कोण जे काय असेल ते. पाहिलं ते म्हणले 2 होणार आहे तिथं. आणि रस्ता कोणता होणार आहे? सिमेंट होणार आहे? नाही खडीकरण होणार आहे वाटतं. खडीकरण. हा, असं ऐकलंय मी. कसं तरी हो, त्या खडीचं झाला तरी चालेल, कसं बसवाय तसं बसवा. साखव झाला पाहिजे का मोरी हवी? तुम्ही बोलतायत खडीचं झालं तरी रस्ताच झाला पाहिजे, हो. तसं साखव हवा मोरच झालं. की मोरी पाहिजे? तर काय अडचण? आमची काही कुस्त्या गोष्टीला अडचण नाहीये, पण इथं मोरे टाकून पाहिल्यात, पर मोरे दम नाही धरती ना. म्हणजे साखव पाहिजे? उलटतं ना. साखव पाहिजे? पाणी उलटलं ना. साखव पाहिजे? हो. पाणी उलटलं का आम्ही 3-4 वेळा आम्हाला स्वतः वैयक्तिक JCB लावून तो खड्डा भरायची वेळ येते ना. भाऊसाहेब नमस्कार. नमस्ते. तुमच्या गावामध्ये जे वाघमारे वस्तीकडे रस्त्याचं सध्या काम सुरू आहे, त्या रस्त्याच्या ठिकाणी एका ठिकाणी साखवचं काम चालू आहे. तुमच्या गावचे ग्रामस्थ संदीप उतरडे यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी साखवची गरज नाही, फक्त मोरी झाली तरी चालेल. मी या ठिकाणी साखव होऊ देणार नाही, माझा मृत्यू झाला तरी बेहतर. कोणाला तरी कमिशनसाठी हे काम सगळं चाललंय असाही त्यांचा आरोप आहे. आपण काय सांगाल? वाणी साहेब, जो साखव आणि जो रस्ता चाललेला आहे वाघमारी वस्तीकडचा, संदीप उत्तरडे एक हुशार पत्रकार आहेत, स्वतःला हुशार समजतात, आणि गावाचा इतिहास भूगोल त्यांना अजून पूर्ण ज्ञान नाही, कारण ते गावामध्ये परिपूर्ण सगळं गावाचा अजून पुढे पोहोचलेले. संदीप उतरडे मी ग्रामस्थ म्हणालो. होय, नाही नाही, तुमच्या दृष्टीने ग्रामस्थ असेल, पण आज आमच्या ग्रुपवर काहीतरी पडलं होतं की पत्रकाराची पत्रकार परिषद, त्याच्यामुळे मी ते बोलतोय. आणि पत्रकार जर स्वतः आहे, एवढे प्रश्न मांडतोय, तर पत्रकार परिषद घ्यायची गरज काय? तू मांड, तुला काय मांडायचं ते. पण त्याच्याही पुढचं असं आहे की ते जरी वाघमारे वस्ती म्हणून त्याला नाव असलं तरी तो जो निधी आहे तो सामाजिक न्याय विभागाचा आहे. तो जो रस्ता आहे त्या रस्त्याला 50% शेती, त्यांचा रस्त्याला विरोधच नाही. ह्या मी सांगतो, पुढं ऐकून घ्या. आता त्या रस्त्याची 50% शेती ही दलित समाजाची आहे. त्या परिसरामध्ये दलित समाजाची काही 5-7 घरं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तो रस्ता आपटाळ्यापुरता मर्यादित नाही, तो पुढं त्याचा शेवट तिजूर गाव जे आहे, तिजूर ठाकरवाडी आहे, तिकडं तो रस्ता जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या रस्त्याला आपटाळ्याला हायस्कूल आहे आणि त्याच्यामुळं 5वी पासून 12वी पर्यंतची मुलं मुली त्या रस्त्याने पायी येतात. आणि ज्या ठिकाणी साखवची आवश्यकता नाही असं तो म्हणतो, प्रत्यक्ष त्याला आजपर्यंत तिथं पाऊस किती नाही, असतो. आम्ही काही इंजिनियर नाही असं ते म्हणतात. नाही, ते म्हणून तर ते टेक्निकल गोष्ट आहे, ती काही भाऊ देवाडीने त्याचं इस्टिमेट केलेलं नाही, पण जी काही टीम शासनाची येते त्यांना तिथं योग्य वाटलं म्हणूनच ते केलेलं आहे. 1 नंबर 2, तो जो पॅसेज आहे त्याला मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या रस्त्याला मोऱ्या टाकल्या होत्या. तिथं इतकं पाऊस असतो, कारण वर डोंगर असेल, तुम्ही पाहिलं डोंगर आहे, दुसरं वरच्या बाजूला सगळी भाताची शेती आहे, त्याच्यावर एक पाझर तलाव झालेला आहे. आणि वरचं येणारं सगळं पाणी तो पाझर तलाव भरल्यानंतर, ओव्हरफ्लो झाल्यानंतर सगळं पाणी तिथं येतं. आणि लहान लहान मुलं जी आहेत तिथं, ती एका बाजूला सगळ्या बाभळी आहेत, दुसऱ्या बाजूला दोन्ही साईडनी काठाड आहे, आणि ती लहान मुलं तिथं घाबरतात. आणि साखवची आवश्यकता याच्यासाठी आहे, ते एकच स्पॅन नाही तर अजून एक पुढं स्पॅन आहे की जिथं लवण आहे, जिथं मुलं घाबरतात, ती उंचून येणार आहे. आणि तो उंचून आल्यानंतर जे काय पाणी येईल ते त्याच्यामधून निघून जाणार आहे. साखव 1 का 2? साखव त्या 2 ठिकाणी तुम्ही इस्टिमेट पहा. मला इस्टिमेटमधली पण मी पाहिलेलं नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण ही कामं टेंडरला जातात. इस्टिमेट प्रशासन किंवा ज्युनियर इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियर, ते सार्वजनिक बांधकाम विभाग, जिथं ज्याची आवश्यकता आहे तेच त्याच्यामध्ये त्या इस्टिमेटमध्ये ते धरलं जातं. आणि त्याच्यामध्ये मग काही रस्ता धरला असेल, तो साखव धरला असेल, आणि आज साखव झाल्यावर याचे नुकसान काय आहे? शासनाच्या पैशाची उधळपट्टी. मग त्यांनी त्याच वेळेला विरोध करायचा ना. आता टेंडर झालंय, ते म्हणाले मी संबंधित डिपार्टमेंटशी बोललो, तर डिपार्टमेंट म्हटलं तुम्ही अर्ज करा, अर्ज केला तर आम्ही निधी परत पाठवू. निधी परत जाऊ नये म्हणून मी अर्ज नाही केला. नाही, मग निधी परत जाऊ नये, तू एका बाजूला हे म्हणतो, दुसऱ्या बाजूला तुझा विरोध आहे, मग तुझी भूमिका काय? शासनाच्या निधीचा अपव्यय होऊ तू नये. कोण ठरवणार? नागरिक आहे. मग नागरिक आहे तर त्यांनी त्या पद्धतीने, प्रशासकीय दृष्टीने त्याला काय करतं त्या पद्धतीने जावं. परंतु तो लोकांच्या हिताचा रस्ता आहे, लोकांच्या उपयोगाचा रस्ता आहे, आणि तो लोकांच्या हितासाठी होणार आहे. त्यांचं असं एक त्यांनी तुमच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केला की भाऊ देवाडे यांनी या परिसरामध्ये एक विकासाचं काम दाखवावं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनी जे म्हणलंय, म्हणजे संदीप उत्तरडेची दृष्टी खूप दूरची आहे, त्याच्यामुळे त्याला जवळचं काही दिसत नाही. शेजारी आपटाळ्याची PSC आहे, जी मी जिल्हा परिषद सदस्य असताना मंजूर केली, जी घोगरेवाडीमध्ये जुनी आमची PSC, आताही तिथं जा, आणि ती PSC मंजूर केली. त्यानंतर तिचं काम पूर्ण जेव्हा झालं त्यावेळेला मी पंचायत समिती सदस्य असताना त्याचं उद्घाटन सन्माननीय आमदार बेनके साहेब आणि राज्याचे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री पिचड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालं. पण त्याची नजर तिथपर्यंत जात नाही. त्याच्याच बाजूला श्रेणी 1चा दवाखाना आहे, श्रेणी 1चा जनावरांचा दवाखाना आहे. तिथं भागातल्या जनावरांना त्या ठिकाणी सुविधा मिळतात, ते पण त्याला दिसणार नाही, कारण त्याची दृष्टी तेवढी नाही. तो प्रश्न आम्ही घेतला, ते असं म्हणाले. त्याच्या पुढचं
त्याच्या घराशेजारी जिल्हा परिषदेची शाळेच्या 4 खोल्या झालेल्या आहेत RCC, तेही त्याला दिसणार नाही. त्याच्या अजून पुढे जाऊन सांगतो की आमच्याकडे आमच्या गावाचं कुलदैवतवर भवानी मातेचं मंदिर आहे. आजपर्यंत गावातल्या कोणत्याही माणसाला विचारा, तिकडं जायला पायवाट होती. आज आमचे तिथं सप्ताह असतो, कार्यक्रम असतो. आज कच्चा गाव आहे ना, तिथं 4 व्हीलर गाड्या जातात. सप्त्याचं जेवण सुद्धा आता आमची लोक गाडीमधून तिथं घेऊन जातात आणि सगळी वयस्कर लोक कीर्तनाला जाण्यासाठी आज खूप चांगलं. ते त्याला दिसणार नाही, कारण का तर त्याची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. आम्ही तो प्रश्न त्यांना घेतला की जो जनावरांचा दवाखाना आहे तो भाऊंच्या काळामध्ये त्यांच्या शिफारसीनं किंवा त्यांच्या प्रयत्नांनी झाला. ते म्हणाले त्यांचा काही संबंध नाही, त्यावेळेस पंचायत समिती सदस्य होते, दवाखाना झडपीने बांधलाय. त्यांनी रेकॉर्ड काढावं, त्याचं हे अज्ञान आहे. जर तो मी पंचायत समिती सदस्य झाला करत असताना जर झाला असेल तर वाणीसाहेब तुमच्या समोर सांगतो, तुम्ही सगळे ती गोष्ट खरी निघाली तर मी त्याची जाहीर माफी मागेन. पण ती गोष्ट जर मी जिल्हा परिषद सदस्य झाले असेल तर त्याला त्या ठिकाणी जाहीर माफी आपल्या सगळ्यांच्या मार्फत मागावी लागेल, हे त्याला विचारा तुम्ही. ही जी काही रस्त्यांची कामं वगैरे होतात किंवा असं काही साकव बिकव हे सगळं कमिशनसाठी चालतं असाही त्यांचा आरोप होतो. अप्रत्यक्षपणे तुमच्यावर आरोप होतो, सध्या भाऊ देवड्यांना टार्गेट केलं जाते का? मी हे मागाशी एका वाक्यात सांगितलं, ज्याची दृष्टी जेवढी आहे, ज्याची बुद्धीची कॅपॅसिटी जेवढी तो त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि मग आज ही जी कामं होतात याचं ई टेंडर होतं साहेब. आमचं काम काय आहे, आज आमदार साहेब तालुक्यात आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही पक्ष पार्टीचं काम करतो, तर आमच्या भागातले प्रश्न कमी झाले पाहिजे, लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून ही विकासाची कामं झाली पाहिजे. याच्या दृष्टीने काय आहे का फक्त तक्रारी करायच्या? इथून मागं अनेक गोष्टी अशा आहेत की गावातल्या बऱ्याच कामं याच्यामुळं रखडली, याच्यामुळं परत गेली. विकासावर हा बोलत नाही, विकासाच्या मुद्द्याचं याला काही घेणं देणं नाही. काम रद्द झालं पाहिजे या प्रत्येक मुद्द्यावर तो असतो. मग त्याचा हेतू काय आहे नेमका त्याच्यात? आणि जर कोण शासनाचा निधी वाचला पाहिजे, जर गावाचं विकास काम गरजेचं नाही, त्यांचं म्हणणं असं आहे तो जो साकव आहे ना त्या ठिकाणी. माझा ऐका, तो जो काय आरोप करतो ना तर त्याला हेही विचारा की जे कोण म्हणतंय कमिशन, एक माणूस तू पुढे घेऊन ये. आम्ही म्हणलो पुरावा पाहिजे, लोक म्हणतात. मग लोक म्हणतात तर लोक असंही म्हणतात, लोक तोंडी काही म्हणू द्या. संदीप उत्तरडे पत्रकार म्हणून खंडणीचे 2 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले, जे पैसे मागितले म्हणून गुन्हे दाखल झाले. कशाच्या आधारे बोलता? गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनला, ते तुम्ही विचारा. आणि मग भाऊ देवाडेवर ह्याचे काही गुन्हे बिन्हे दाखल नाही आणि त्याला फार लई वाटत असेल तर बाबा एकदा तुझंही अकाउंट आणि माझंही अकाउंट आपण एकदा ओपन करू. कोणाकोणाकडून अकाउंटला फोनपेला गुगल पेला आपण उसने पैसे व्यवहार केलेत ते एकदा सगळ्यांना कळू द्या. फक्त दृष्टी बदल आणि विकासाच्या कामासाठी चांगल्या गोष्टींसाठी गाव काय एकट्याचं भाऊ देवाड्यांचं नाही, गाव सगळ्यांचं आहे आणि विकासासाठी आपण एकत्र येऊन पुढे आलो पाहिजे. पण व्यक्तिगत कामासाठी उसने पैसे घेतले तर प्रॉब्लेम काय? आम्ही हेच म्हणतो, उसने घेतलेले पैसे परत द्यावे लागतात. उसने घेतलेले पैसे परत द्यावे लागतात ना. मग ते एकदा होऊ द्या, दूध का दूध पाणी का. आणि फारच इच्छा आहे तुमची तर तुम्ही कोणावर बोलतो, आपण काय बोलतो, आपली काय सगळ्या कंडिशन, आणि मग लोकांसमोर सगळ्यांचे व्यवसाय बी काढायला लागतील. भाऊ देवडे काय व्यवसाय करतो, कशातून पैसे मिळतात, आपला काय व्यवसाय आहे, आपण कशातून सगळं करतो, एकदा लोकांपुढे येऊ द्याच ना. मग संदीप उत्तरडे आणि तुम्ही ह्या मुद्द्यावर समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे? माझी कधीही तयारी असते, पण विकासाच्या दृष्टीने विधायक माणूस ज्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे मी त्याच्याबरोबर चर्चा करेन. ज्याच्याकडे दृष्टीच नाही, जो फक्त एक साईडनी त्या गोष्टीचा विचार करतो. वाणी साहेब आपटाळे गाव भाऊ देवडेचं एकट्याचं आहे का? सगळ्यांचं आहे. आज ती जी मी मागाशी तुमचं फेसबुक लाईव्ह पाहिलं, तिथं जी मुलं होती ती बोलत असताना हा त्यांना म्हणला ती भाऊ देवडेची पंटर आहे. त्या मुलांचा माझा गाव म्हणून संबंध आहे. मित्र असतील? नाही, माझे पंटर असण्यापेक्षा त्याचे मित्र आहेत, ते त्याचे पंटर आहेत. त्यांनी मिळून अनेक ठिकाणी अर्ज केलेले आहेत. पण आज त्या मुलांना विकास ही गोष्ट कळलेली आहे का गावामध्ये आपण वाद करून गावाचा विकास होत नाही आणि त्या दृष्टीने ते विधायक गोष्टीसाठी आलेत. हा व्यक्तिगत आरोप चुकीचा करतो ना. याच्यासारखं बोललं तर ते चांगले आणि याच्या विरोधात बोललं की ते भाऊ देवडेंचे पंटर. ते असंही म्हणाले की भाऊ देवडे आमचे नातेवाईक आहेत, त्यांची माझी काही व्यक्तिगत दुश्मनी नाही. बा नातेवाईक सगळेच एकमेकाचे आहेत. आजपर्यंत पत्रकार म्हणून सगळ्या तालुक्याला माहिती आहे की भाऊ देवाड्याच्या विरोधी जेव्हा बातम्या संदीप उत्तरडेंनी केल्या त्यावेळेला फक्त त्या 1 साईड केल्या, काही लोकांचे सुपारी घेऊन केल्या. त्यावेळेला भाऊ देव पत्रकार म्हणून आज तुम्ही माझ्याकडे वाणी साहेब त्याची पत्रकार परिषद झाली, माझ्यावर आरोप झाले, तुम्ही मला विचारायला आले. आम्ही एकतर्फी करणार नाही. तुम्ही विचारायला आले आणि पत्रकारिता हीच खरी आहे. तुमच्या अगोदर कडलक सर आले, मला आता चेतन बोराडे त्यांचा फोन आला, मी त्यांच्याकडे जाणार आहे की माझी पण बाजू काय आहे. यांनी काल परवा सुद्धा अशीच एक बातमी केली तर त्या बातमीला काही तथ्य नाही. तुम्हाला 2 दिवसांनी कळेल तर तो विषय कसा आहे, कसा होता आणि यांनी ती बातमी कशासाठी केली होती. बातम्या शेतीच्या
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.